चला, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चलो, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल, येतोय का आवाज? यस, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. चला, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. चला, सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो टेस्ट सिरीज मध्ये, आपल्या बुकना टेस्ट सिरीज मध्ये. सो टेस्ट सिरीज मधला टेस्ट क्रमांक 1, जो ऑलरेडी आपली चर्चा काल करायला सुरुवात केली ती. टेक्निकल एरर मुळे आपण निम्मे प्रश्न घेतले आणि थांबलो होतो, कळलं? आज कदाचित व्यवस्थित वाटते थोडस, पण बघूया, काय अडचणी यायला नाही पाहिजे. बट कारण काय 2 दिवस झाले ऍपचं सध्या लय टेक्निकल एरर आहे, बऱ्याच जणांना आवाज येत नाही, कुठं काय येत नाही, असे पण प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर मला वाटतंय माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो मित्रांनो, मंगल मंगल त्रिवार मंगल, पावन दिन हा धन्य हो, भारत प्यारा स्वतंत्र झाला, जय बोलाहो जय बोलाहो. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. क्लिअर? माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय, उत्तर काढायचं आहे. चला रे, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय, उत्तर आलं पाहिजे. काय उत्तर येते बघा, सोडवा सोडवा, उत्तर आलं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. चला 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 चला, पहिला प्रश्न स्क्रीनवरती आहे, बरोबर आहे का? पिकाच्या पाण्याची गरज जेव्हा पावसाच्या पाण्यावरती पूर्ण होत नाही, अशा वेळी कृत्रिमरित्या, सगळ्यात महत्वाचा शब्द आहे कृत्रिमरित्या मित्रांनो, पाणी पुरवठा किंवा जलसिंचन करून शेती केली जाते. अशा शेती प्रकाराला काय म्हणतात? तर अशा प्रकारच्या शेतीला म्हटलं जातं बागायती शेती. कोणती शेती आहे? बागायती प्रकारची शेती आहे. त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर पर्याय 2. जी शेती मित्रांनो जास्त पावसाच्या प्रदेशात केली जाते, जिथं जास्त पाऊस आहे, बरोबर आहे का, आणि ह्युमिडिटी जास्त आहे, अशा भागामध्ये आर्द्र शेती केली जाते. क्लिअर? त्यानंतर जिरायती किंवा कोरडवाहू शेती जर बघितली तर ही शेती पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असते. पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असणारी शेती विचारलं तर पावसाच्या पाण्यावरती जी अवलंबून असणारी शेती, जिथं पर्जन्याचं प्रमाण कमी आहे, अशी शेती असते कोरडवाहू शेती. सो कोरडवाहू शेती आपल्यासाठी महत्वाचं आहे. कोरडवाहू शेती म्हटलं तर कोणती आहे? जी पावसाच्या पाण्यावरती काय आहे? अवलंबून आहे. त्या शेतीला काय म्हणतात? जिरायती किंवा कोरडवाहू शेती. आणि स्थलांतरित शेती मित्रांनो, जिथं वन, बरोबर, डोंगराळ भाग आहे, अशा भागामध्ये केली जाते ती शेती असते स्थलांतरित. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ही शेती शिफ्ट होते, तिला शिफ्टिंग कल्टिवेशन असं म्हटलं जातं. कळलं प्रत्येकाला? तुमच्यासाठी महत्वाचे 4ही प्रकार इम्पॉर्टंट आहे. बागायती शेतीमध्ये महत्वाचं असतं जलसिंचन, बरोबर आहे. आपण कृत्रिमरित्या पाणी देतो, ती शेती असते बागायती शेती, लक्षात ठेवायचं. मग विहीर असेल, कालवा असेल, धरण असेल, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर जिच्यामध्ये असते, ती शेती असते बागायती शेती. आपणही लोकांना बागायतदार म्हणतो, कारण त्यांची शेती भरभराट झालेली असते, कळतंय? तर ते बागायतदार असतात. त्याच्यामुळे लक्षात राहायला पाहिजे, आपल्यासाठी महत्वाची आहे बागायती शेती. दुसरी शेती आहे कोरडवाहू शेती मित्रांनो. आणि या शेतीमध्ये जर बघितलं तर पावसाच्या पाण्यावरती अवलंबून राहून मित्रांनो ही शेती असते. आणि कृत्रिम सिंचनाची सुविधा जिथं कमी किंवा नसते, अशा शेतीला म्हणायचं कोरडवाहू शेती. मराठवाड्यात मधल्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो ही शेती आहे कोरडवाहू, किंवा जिला आपण जिरायती शेती म्हणतो, ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये काही पिकत नाही. जे काय पिकतं ते पावसाच्या पाण्यावरती पिकतं एखादा सीझन. कळलं? तर लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये ज्वारी असते, बाजरी, उडीद, बरोबर आहे, ते घेतलं जातं. तर ते लक्षात ठेवायचं, ती कोणती शेती आहे?
कोरडवाहू शेती लक्षात ठेवायचं. त्यानंतर मित्रांनो आपल्यासाठी महत्वाची आर्द्र शेती आहे, ज्या प्रदेशात वर्षभर पुरेसा पाऊस आणि वातावरणामध्ये जास्त आर्द्रता असते अशी शेती असते आर्द्र शेती. लक्षात ठेवा, जिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे अशा भागामध्ये जी शेती केली जाते ती आहे आर्द्र शेती. त्याच्यामुळे आर्द्र शेती सुद्धा लक्षात ठेवा. आणि स्थलांतरित शेती तुम्हाला माहितीच आहे, शिफ्टिंग कल्टिव्हेशन आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ही शेती काय होते, शिफ्ट होते. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ही शेती काय होते, शिफ्ट होते. त्या शेतीला शिफ्टिंग कल्टिव्हेशन लक्षात ठेवायचे, स्थलांतरित शेती. बरोबर. आपल्याला जगामधले स्थलांतरित शेती बघायची, वेगवेगळ्या देशात वेगवेगळी नावं आहेत आणि भारतात सुद्धा तिला वेगवेगळी नावं आहेत, त्याच्यावर पण आपल्याला चर्चा करायची आहे. ठीक आहे. तर आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 1 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं बागायती शेती. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न होता, 1960 या दशकाच्या पूर्वार्धास कृषी तंत्रज्ञानाची हरित क्रांती या नावाने ओळख झाली मित्रांनो, आणि जगभरामध्ये ते प्रसिद्ध त्याच नावाने झालं. यामध्ये मित्रांनो कोणत्या पिकाचा समावेश होता, सोडवायचंय. हा थोडस डार्क दिसतंय, थोडस कॅमेऱ्याचा हे झालेलं आहे, माझ्याकडून सेटिंग हे नाहीये, मला काही जास्त कळत नाही, त्याच्यामुळे अडचण नको व्हायला, बाकी नाही काय. कळलं? हा. दिसतंय का आता? हा दिसतंय बरं का आता. क्लिअर. सो 1960 या दशकाच्या पूर्वार्धास मित्रांनो कृषी तंत्रज्ञानाची हरित क्रांती नावाने ओळख झाली, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे पीक होतं ते होतं गहू. कळलं? गहू तुमच्यासाठी महत्वाचा आहे, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा समाविष्ट गहू होतं. आणि आपण जागतिक हरित क्रांतीचे जनक कुणाला म्हणतो रे? जागतिक हरित क्रांतीचे जनक आपण ज्यांना म्हणतो ते हरित क्रांतीचे जनक जर कोण असेल तर ते जनक आहे मित्रांनो नॉर्मन बोरलॉग. बरोबर. आणि या नॉर्मन बोरलॉग यांनी मित्रांनो या गव्हाचं वाण विकसित केलेलं आहे, जे जास्त प्रमाणामध्ये काय देतं, उत्पादन देतं, असं वाण विकसित केलेलं आहे. ते कुणी विकसित केलं तर ते विकसित केलेलं आहे, लक्षात ठेवायचं, नॉर्मन बोरलॉग, ज्यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणतात. आणि गव्हाच्या बुटक्या जाती, बरोबर आहे, गव्हाच्या कसल्या जाती आहे, बुटक्या जाती आहेत. त्या बुटक्या जाती मित्रांनो काय केलेल्या आहे, इथं विकसित केलेल्या आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर पर्याय असायला पाहिजे 2, गहू. गव्हापासून सुरुवात झाली, मग त्याच्यामध्ये हळूहळू बाकीच्या सगळ्या गोष्टी ऍड झाल्या, पण गहू महत्वाचा आहे. कळलं? उत्तर येईल गहू. पुढचं सोडवायचं आहे रे, पुढच्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे, सोडवा. उत्तर आलं पाहिजे, उत्तर जमलं पाहिजे. खालील विधाने तपासून योग्य विधान दिलेली आहे. बऱ्याच लोकांनी 4 म्हणले, कोण 2 म्हणते बघा. आता तिसरा प्रश्न होता, खालील विधाने तपासून योग्य विधान निवडायची होती. डॉक्टर M.S. स्वामीनाथन या कृषी शास्त्रज्ञांमुळे भारतामध्ये मित्रांनो पहिली हरित क्रांती झाली. तर साल लक्षात ठेवायचं 1966-67 या दरम्यान खऱ्या अर्थाने हरित क्रांतीला सुरुवात आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याचे जनक म्हणलं तर कोण आहे, M.S. स्वामीनाथन, त्यांच्यामुळेच झाली. म्हणून ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हटलं जातं M.S. स्वामीनाथन. ओके. देन आहे हरित क्रांतीनंतर तांदूळ हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारं प्रमुख अन्नधान्य पीक आहे. मित्रांनो अन्नधान्याची जी वाढ आहे ती तांदळामध्ये नाही तर ती गव्हामध्ये आहे. कारण आपण जे घेतलेलं पीक होतं सुरुवातीला ते गहू होतं, त्याच्यामुळे उत्पादनामध्ये वाढ झाली. कशाच्या? तर गव्हाच्या झाली. त्याच्यामुळे दुसरं चुकीचं. याच्यावर तुम्हाला परीक्षेला 1 लाइनरला प्रश्न आलेला आहे की हरित क्रांतीनंतर कोणतं पीक, बरोबर, किंवा कशाचं उत्पादन, कोणत्या अन्नधान्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. गहू लक्षात ठेवायचा आहे. कळलं? आणि तिसरा आहे भारत सरकारने सोनोरा 64 आणि लर्मा राजो 64 या 2 गहू जाती देशातलं अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी आयात केल्या होत्या. तर हे बरोबर आहे. आपण कुठून आयात केल्या तर ह्या मित्रांनो आपण आयात केल्या मेक्सिको कडून.
बरोबर आहे का? आणि या मेक्सिको या देशामध्येच कोण आहे? तर या मेक्सिको देशामध्येच नॉर्मन बोरलॉग आहे. नॉर्मन बोरलॉग भारतीय, बरोबर आहे का? जागतिक हरित क्रांतीचे ते जनक आहे. पण इथं एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, याच मेक्सिको मध्ये मित्रांनो भारतामधलं, आपल्या महाराष्ट्रामधलं एक मराठमोळं नाव सुद्धा तिथं होतं. आणि तिथं त्यांना त्या मेक्सिकोच्या शेतीतलं जादूगार म्हणतात. इतिहासामधलं नाव माहिती असायला पाहिजे की ज्यांना मित्रांनो या मेक्सिको या देशामध्ये, म्हणजे जिथं नॉर्मन बोरलॉग होऊन गेले, अशा देशामध्ये एका मराठी व्यक्तीला तिथल्या शेतीतलं जादूगार म्हणतात. ते मराठी व्यक्ती कोण आहे सांगता येईल का कोणाला? कारण तिथं सुद्धा मित्रांनो तिथल्या राष्ट्रीय वनस्पती जे काही विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठामध्ये ते वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक होते. बरोबर, तिथल्या ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं काम आहे. ते म्हणजे ज्यांनी गदर क्रांतीच्या संदर्भामध्ये तुम्ही ऐकलं असेल गदर पार्टी, तर गदर पार्टीमध्ये ज्यांचा सहभाग होता आणि ज्यांनी पीर खान या सक्रिय नावाने सहभाग घेतला होता, तर ते म्हणजे कोण मित्रांनो? तर ते म्हणजे कोण आहे? पांडुरंग सदाशिव खानखोजे. मराठी नाव आहे पांडुरंग सदाशिव खानखोजे. हे नाव लक्षात ठेवा, ज्यांनी मित्रांनो या देशामध्ये जाऊन क्रांती केलेली आहे. कळलं? तिथल्या शेतीतले म्हणजे मेक्सिकोच्या शेतीतलं जादूगार म्हणलं तर कुणाचं नाव येतं? तर मराठी व्यक्ती आहे पांडुरंग सदाशिव खानखोजे. इतिहासाच्या बाजूने देखील माहिती असू द्या. ओके, सो अ आणि क आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. उत्तर पर्याय येईल ते म्हणजे 2. ओके, सोपा प्रश्न होता, जमायला पाहिजे. आणि ह्या 2 जाती लक्षात ठेवा, सोनोरा 64 आणि लार्मा राजो. क्लिअर? ह्या 2 मागवल्या होत्या आपण. पुढचा होता 4था. खालील विधाने तपासून अयोग्य विधान निवडायचं होतं. सगळ्यांना सुटला असेल की 2015 मध्ये सिक्कीम हे देशातलं पहिलं सेंद्रिय राज्य घोषित करण्यात आलं. दुसरं आपल्यासाठी महत्वाचं आहे, सिक्कीम मध्ये 1,90,000 एकरावरची जमीन ही सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आलेली आहे. आणि तिसरं होतं, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 25-26 नुसार सेंद्रिय उत्पादनांमध्ये 30% हिस्सासह महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक. हे सगळंच्या सगळं बरोबर आहे. बरोबर आहे. पल्लवी, प्रियांका, अनिकेत, बरोबर, सगळेचे सगळे करेक्ट आहे की 2015 मध्ये सिक्कीम हे देशातलं पहिलं सेंद्रिय राज्य घोषित करण्यात आलं. हा प्रश्न तुमच्या STI पूर्व 16ला विचारलेला आहे. STIच्या पूर्व परीक्षेला मित्रांनो हा आलेला आहे, 16च्या पूर्व परीक्षेला, की कोणतं पहिलं ठरलेलं आहे. दुसरा प्रश्न तुमच्या मेन्सला आता विचारला होता. हा मेन्सला का प्रीला कशाला तरी होता की सिक्कीम मधली किती एकर जमीन, आकडा विचारला होता आपल्याला. किती एकर जमीन ही सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माहित पाहिजे आता हे कुठून आलं, हे स्टेट बोर्डातून आलेलं होतं. बरोबर आहे की 2016 मध्ये सिक्कीम हे सेंद्रिय शेती करणारं पहिलं राज्य बनलं. बरोबर, पण आयोगाने 15 म्हणून दिलं बरं का, लक्षात ठेवा. आज देखील सर्व शेती रासायनिक खतं कीटनाशकांशिवाय केली जाते. यामुळे ही शेती पर्यावरण पूरक आणि निरोगी धान्य पिकवणारी आहे. आणि मग तुम्हाला हे विचारलं होतं आकडा, किती एकरावरची जमीन ही सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित केलेली आहे. तर 1,90,000 एकरावरची काय आहे जमीन आहे, ही सेंद्रिय म्हणून प्रमाणित करण्यात आलेली आहे. विसरायचं नाही. कळलं सगळ्यांना? म्हणजे तुमच्यासाठी हे महत्वाचं आहे आणि हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण सेंद्रिय उत्पादनामध्ये आता पहिल्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र देश आहे. कळलं? 30% हिस्सासह आपला महाराष्ट्र जे राज्य आहे ते पहिल्या क्रमांकावर पोहोचले देशामध्ये. समजतंय? त्याच्यामुळं तुमच्यासाठी महत्वाचं आहे पहिला क्रमांक. याच्या आधी MP चा पहिला होता. आता मित्रांनो 2025-26 मध्ये महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य बनलेलं आहे, क्रमांक 1चं सेंद्रिय राज्य. कळलं? त्याच्यामुळं विसरायचं नाही. लक्षद्वीप हे पहिलं केंद्रशासित प्रदेश आहे. बरोबर आहे. पहिलं सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश म्हणलं तर कोणतं आहे? लक्षद्वीप आहे. आणि राज्य म्हणलं तर सिक्कीम आहे. हे देखील लक्षात राहू द्या. समजलं? त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 4 असायला पाहिजे, वरील पैकी एकही नाही. पुढचा प्रश्न होता मित्रांनो, भाजीपाला पिकं दिलेली होती, त्यांच्या जाती दिलेल्या होत्या. अशा प्रकारचे प्रश्न जोड्या लावायला येऊ शकतात आपल्याला भूगोलामध्ये. बरेच दिवस झालं व्हरायट्यांवरती प्रश्न नाही. आता रिसेंटली व्हरायट्यांवरती प्रश्न विचारलेला होता. असे प्रश्न तुम्हाला टॅकल व्हायला पाहिजे. कोणतंही एक येतंय, तुमचं उत्तर येऊ शकतं. कोणतंही एक येतंय, तुमच्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. सोडवा रे.
कोणतंही एक येऊ द्या. यस, बटाट्याच्या व्हरायटी आहे. कुफरी, कुफरी बादशाही, कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी चंद्रमुखी. बरोबर आहे. यस, कुफरी चंद्रमुखी या बटाट्याच्या फेमस व्हरायटी आहे. बटाटा, बटाटा महत्वाचा आहे. मग इथं तुमचा बटाट्या उत्तर आला असतं, वेगळं काहीच बघायची गरज नाही. मग टोमॅटो मिळाला. धनश्री भाग्यश्री, धनश्री भाग्यश्री म्हणलं तर बटाटा आहे. वांगी, वांग्याची मांजरी गोटा परीक्षेला येऊन गेलेली आहे. मांजरी गोटा म्हणलं तर वांग्याची आहे. आणि कारल्याच्या दोन्ही व्हरायटी, कोकण तारा पण आणि हिरकणी पण या परीक्षेला आलेल्या आहे. समजतंय का? त्याच्यामुळं भाजीपाला पिकं म्हणलं तर भाजीपाला पिकांमधल्या या व्हरायटी तुमच्यासाठी महत्वाच्या आहे. बटाटा, टोमॅटो, वांगी, कारली सगळ्याच्या सगळं आलं पाहिजे. आपल्या नवीन नोट्स ज्या आहेत त्याच्यामध्ये आता सगळ्या व्हरायटी, सगळ्या विद्यापीठाच्या संदर्भातल्या व्हरायटी डेव्हलप केलेल्या सगळ्यांची माहिती आलेली आहे, येत आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला व्हरायटीचा प्रश्न चुकणार नाही, हे लक्षात ठेवा. एक प्रश्न आला होता, आता जड होता, प्रश्न टॅकल झाला नाही लोकांना बऱ्याचशा, पण असेही प्रश्न पेपरला येऊ शकतात, लक्षात राहायला पाहिजे. कळलं? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सेंद्रिय शेतीची मूल तत्वे कोणती आहे? चला रे, प्रिन्सिपल्स विचारलेले आहेत सेंद्रिय शेतीची. सेंद्रिय शेतीची आता याला आधार स्टेट बोर्डाचा दिलाय, त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर जुळू शकतं. सेंद्रिय शेतीची मूल तत्वे खालीलपैकी कोणती आहे, असा प्रश्न आहे. पीक पद्धती, म्हणजे पीक पद्धती महत्वाची आहे का? जैविक खत आहे, जैविक कीडनाशक आहे आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन, या सगळ्यांचा समावेश मित्रांनो याच्यामध्ये होतो. ऑल आहे, सगळ्याच्या सगळं आहे सेंद्रिय शेतीमध्ये. मग काय महत्वाचं आहे? मग तुम्हाला माहिती असेल पिकांचा पॅटर्न महत्वाचा आहे. कळतंय का? एकच पीक घेतलं कायमस्वरूपी तेच घेतलं असं नाहीये. कळतंय? इथं पिकांचा पॅटर्न सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. मग सगळ्यात इम्पॉर्टंट येते पीक पद्धती. मग पीक पद्धतीमध्ये काय महत्वाच्या गोष्टी आहेत तर मिश्र शेती आहे. कळतंय का? मिक्स क्रॉपिंग आहे, मिश्र पिकं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आपण पिकं लावतो, एकत्र करतो, मिक्स फार्मिंग, मिक्स क्रॉपिंग. त्यानंतर पीक फेरबदल, म्हणजे रोटेशन देणं महत्वाचं आहे. एकच पीक घेतलं आणि वर्षभर तेच लावून धरलं तर असं होणार नाहीये मित्रांनो. कळतंय? त्याच्यामुळं पिकांमध्ये फेरबदल करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे एक घेतलं तुमचं ग्रामीणी फॅमिली मधलं, म्हणजे तुम्ही बाजरी ज्वारी घेतली आणि दुसरं त्याच्यामध्ये नंतर तुम्ही मित्रांनो शेंगधारी घेतलं, म्हणजे लेग्युमिनसी फॅमिलीचं घेतलं, तर त्याच्यामुळं काय होते, सुपीकता सुद्धा टिकून राहते. कळलं? त्याच्यामुळं पीक फेरबदल होणं गरजेचं आहे. मग जैविक खत वापरणं असेल, जैविक कीडनाशक वापरणं असेल आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल, या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. कळतंय? जैविक खत म्हणजे बायो फर्टिलायझर्स मित्रांनो तुम्ही ऐकले असतील, बरोबर. कीडनाशक सुद्धा आहे आपल्यासाठी महत्वाचं, किडीचा नाश करण्यासाठी. मग तुम्ही निंबोळी अर्क ऐकला असेल, ऐकलंय का? कडुनिंबाचा पाला सुद्धा ठेचून बिचून लिंबोळ्या टाकून अर्क वगैरे बनवलेला सुद्धा बघितला असेल, ते सुद्धा वापरतात कीटनाशक म्हणून. तर या सगळ्यांचा समावेश या सेंद्रिय शेतीच्या मूल तत्वांमध्ये होतो. म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 4. कळलं? 4 लक्षात ठेवा. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहे. मिश्र शेती, मिश्र शेतीमध्ये काय आहे तर शेतीमध्ये एकत्रितपणे पिकं असेल, गुरं असेल, कोंबड्या असेल, मासे असेल, यांची सगळ्यांची पैदास केली जाते. आता हे दाखवण्याचं कारण याच्यासाठी मित्रांनो की तुम्हाला कळलं पाहिजे, असे प्रश्न पेपरला येऊ शकतात बरं का. म्हणजे काय आहे, गुरं, पिकांबरोबर गुरं, कोंबड्या, पशुपालन आलं, यांची पैदास करणं म्हणजे मिश्र शेती आहे. मग वेगवेगळ्या ऋतूंमध्ये हमखास उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. संसाधनांचा पण चांगल्या तऱ्हेने वापर होतो. किडींवरती, तणांवरती, रोगांवरती सुद्धा नियंत्रण राहतं. छोट्या शेतकऱ्यांसाठी ही काय आहे, योग्य पद्धत आहे. म्हणजे शेतीला जोडधंदा देतोय आपण पशुपालन, मिश्र शेती आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मिश्र पिकं आहे, म्हणजे एकाच पद्धतीमध्ये विविध पिकं घेतली जातात एकाच शेतामध्ये. कळलं? मिश्र पिके एकमेकांना फायदेशीर असतात. पिकांमध्ये बघा, म्हणजे कापसाच्या पिकांमध्ये तूर पेरतात. काय पेरतात? तूर. मग आलं रोग तर पहिलं तुरी येतंय, नंतर कापसाव येतंय. त्याच्यामुळं महत्वाचं असतंय
बाकी नत्र तुरीमुळे काय होतंय, मातीमध्ये स्थिर केला जातो आणि दोन्ही पिकांना सुद्धा त्याचा फायदा होतो. कळलं? तर परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे मिश्र पिके. एका पिकामध्ये दुसरी पिकं असणं म्हणजे मिश्र पिकं आहे. कापसाच्या शेतामध्ये तूर आहे, मग याच्यामध्ये पीक पूर्णपणे हातून जाण्याचा धोका कमी आहे. कीड आणि रोगांवरती नियंत्रण होतंय, तण नियंत्रण सुद्धा होतंय, मातीची धूप होण्यापासून संरक्षण आहे, मातीची सुपीकता सुधारते. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, लक्षात राहायला पाहिजे. कळलं? त्याच्यामुळे ही मूलतत्वे विसरू नका. याची पण पीपीटी मी अपलोड करेल, तुम्ही बघू शकता, वाचू शकता. कळलं? तर सेंद्रिय शेतीची मूलतत्वे जर असा प्रश्न आला तर हे सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, विसरू नका. त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्वाचं आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न 7 नंबर. 63 ते 75 या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, बियाणं आणि सिंचन सुविधांचा वापर वाढवला गेला. तत्कालीन मुख्यमंत्री असणारे खालीलपैकी कुणी कृषी क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलं म्हणून त्यांना महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणतात? सोडवा. महाराष्ट्रातल्या हरित क्रांतीच्या जनकांचं नाव तुम्हाला माहित पाहिजे, जे सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आता तुम्हाला पॉलिटीमध्ये सुद्धा प्रश्न विचारलेला होता, महाराष्ट्राचं सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद कुणी भूषवलं? तर वसंतराव नाईक, ज्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात. आणि त्यांचा जन्मदिवस मित्रांनो 1 जुलै हा साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये कृषी दिन. बरोबर आहे का? 1 जुलै हा त्यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. तर एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस 7 ऑगस्ट हा महाराष्ट्रात साजरा केला जातो आता शाश्वत शेती दिन. बरोबर आहे का? शाश्वत शेती दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 7 ऑगस्ट हा एम.एस. स्वामीनाथन यांचा आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणलं तर एम.एस. स्वामीनाथन, महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणलं तर वसंतराव नाईक, आणि जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणलं तर नॉर्मन बोरलॉग. ही नावं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कळलं? बाकी शरद पवार, वसंतदादा पाटील यांचं सहकारामध्ये योगदान आहे. पण हरित क्रांतीचे जनक म्हणलं तर कोण आहे? तर हरित क्रांतीचे जनक म्हणलं तर वसंतराव नाईक यांचं नाव लक्षात राहायला पाहिजे. क्लिअर? तो 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 4 पाहिजे होतं. 5वा आहे, पीक फेरबदलाचे कोणते फायदे आहेत? बोला रे. पीक फेरबदल, क्रॉप रोटेशन, एक घेतलं की दुसरं वेगळं अजून. क्रॉप रोटेशन वरती प्रश्न आहे. सोडवा. सोडणं म्हणतायत 4, बाकीच्यांनी पण बोललं पाहिजे. बरोबर आहे 4. पोषक द्रव्यांचा योग्य समतोल राखला जातो. बरोबर आहे. म्हणजे सगळंच एकच पीक नाही घेत, पीक बदलल्यामुळे समतोल राखला जातोय. इतर खतांची आवश्यकता कमी होते, कारण जमिनीमधूनच त्यांना बरचसं काय मिळते आता. किडीची वाढ देखील कमी होते. बरोबर आहे पीक बदलामुळं. आणि मातीची रचना आणि सुपीकता वाढते, हे सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्याच्यामुळे सगळंच्या सगळं याच्यामध्ये मित्रांनो येईल. वरील सर्व पाहिजे उत्तर. वरील सर्व, सगळंच्या सगळं आहे. पीक फेरबदलाचे फायदे म्हणजे एकदल पीक एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा घेतल्याने जमिनीमधली पोषक द्रव्य कमी होतात. म्हणजे आपण घेतलं की समजा ऊस घेतलं की कंटिन्यू ऊसच घेतला तर राहतच नाही जमिनीमध्ये काय ना. बरोबर आहे. आणि मग पीक फेरबदल पद्धतीमध्ये विविध पिकं एकाच ठिकाणी घेतात. मग फेरबदलामुळे मित्रांनो पोषक द्रव्यांचा समतोल साधला जातो, मातीची रचना आणि सुपीकता सुद्धा वाढते, इतर खतांची आवश्यकता कमी होते, किडीची वाढ कमी होते आणि जमिनीमधून सतत उत्पादन घेता येतं. हे देखील लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल एकच पीक घेतल्यामुळे जमिनी नापीक व्हायला लागली. म्हणजे ऊसाची शेती केली तर कंटिन्यू ऊसच लावला तर नंतर असं दिसतं आपल्याला की एकतर त्या जमिनीमध्ये काय झालेलं दिसतंय, खारटपणा वाढलेला दिसतोय, म्हणजे क्षार दिसतात जमा झालेले. दुसरं प्रामुख्याने म्हणजे तुम्ही बघितलं तिथलं पीक बघा, ऊसाची उंची गुडघ्याच्या वर जातच नाही, एवढाच ऊस आहे आणि भला मोठा तुरा आलेला दिसतो ऊसाला. त्याच्या कशामुळे झालं हे सगळं? ते याच्यामुळे झालेलं. त्याच्यामुळे पीक फेर बदल करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सो आपल्यासाठी महत्वाचं आहे. लक्षात ठेवायचं उत्तर पर्याय काय? 4. पुढचा प्रश्न सोडवायचा आहे 9 रे.
खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहक शेती इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स फार्मिंग च वैशिष्ट्य नाही. सोडवा. खालीलपैकी कोणतं उदरनिर्वाहक शेतीचं वैशिष्ट्य नाही? सखोल लागवड, शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय, शेतीचा विस्तीर्ण आकार, दर हेक्टरी कमाल उत्पादन. काय उत्तर यायला पाहिजे? सोडवा रे. काय उत्तर येईल? उत्तर येईल बघा, सखोल लागवड केली जाते म्हणजे इथं क्षेत्र कमी असतं, कमी क्षेत्र आणि जास्त उत्पादन हे टार्गेट असतं. मग याच्यामध्ये शेतीला पूरक काय असतं? तर पशुपालन असते, बरोबर. दर हेक्टरी कमाल उत्पादन असतंय. शेतीचा विस्तीर्ण आकार नाही, कमी आकार असते, म्हणून फक्त क उत्तर यायला पाहिजे. उत्तर पर्याय 3. कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढणारी म्हणजे सखोल उदरनिर्वाह शेती. कळलं? सो लक्षात ठेवायचं, आपल्या प्रश्नाचं उत्तर कर. हा राज्यसेवेला आलेला होता आणि तुम्ही प्रश्न जर बघितले ना, काही प्रश्न राज्यसेवेचे प्रश्न आपल्याकडे रिपीट होतात बरं का. आता हा प्रश्न जर तुम्ही बघितला तर हा भूगोलात येईल असं नाही, हा इकॉनॉमिक्स मध्ये जाईल. कळतंय? हा सायन्स मध्ये जाईल. आणि आता भूगोलाचे कृषीच्या रिलेटेडचे प्रश्न एक तर तुम्हाला सायन्स मध्ये दिसत आहेत. वनस्पतींवरचे रोग, रोगांवरती प्रश्न आहे. मग सायन्स मध्ये तुम्हाला रोग आहे, इथं नाही येणार रोग सायन्स मध्ये येते, पण कृषीच्या रिलेटेड करा, तिथं मार्क मिळेल. कृषीच्या रिलेटेड तिकडे मृदेवरचे प्रश्न पण तिथं सायन्स मध्ये आला होता. आता मृदा धुपेव प्रश्न आला होता, आलता का? वालुकामय मृदा, लोमी सॉइल वरती प्रश्न आला होता. म्हणजे तुम्हाला तशाही अँगलने प्रश्न तिकडे जाऊ शकतोय. पण कृषी इकडे करा, त्याचा फायदा सगळीकडे होईल. कळतंय? मग कृषीच्या क्रांत्या जर भूगोलात नाही ना आल्या तर ते इकॉनॉमिक्स मध्ये पण विचारल्यात कृषी क्रांत्या, तिकडे फायदा झाला पाहिजे. कळलं? कृषीचे 3-4 प्रश्न सापडतात अख्ख्या पेपरमध्ये. कळलं? अख्ख्या 100 मार्काच्या पेपरमध्ये 3 ते 4 प्रश्न सापडतात कृषी रिलेटेड. मग ते प्रश्न टॅकल व्हायला पाहिजे आपल्याला. आत्ताच्या सुद्धा पेपरला एक तर व्हरायटीचा प्रश्न विचारला होता, गडबला मृदा धुपीव प्रश्न विचारला होता, लुमी सॉइल वरती प्रश्न विचारला होता, कापसाव प्रश्न विचारला होता, रोगाव प्रश्न विचारलेला होता. 5 प्रश्न होते कृषीचे. कळलं? त्याच्यामुळे आपल्या सायन्स मध्ये एक नाही 3 आलते सायन्स मध्ये, बरोबर. एक तो सिट्रस कॅन्कर विचारला होता, तो सायन्स मध्येच विचारताय, पण सिट्रस कॅन्कर वरती विचारला होता, झॅन्थोमोनास, बरोबर आहे का? बॅक्टेरियल डिसीज आहे आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता तिथं. त्याच्यामुळे तुम्हाला ते आलं पाहिजे. तसे अँगलने प्रश्न आला तर चुकण्याचं कारण नाही. ओके. सो उत्तर पर्याय 4 येईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 10. खालील विधाने तपासून योग्य विधान निवडायच्यात. पटकन. स्थलांतरित शेतीवर प्रश्न विचारला, लिंबू विचारला होता, बरोबर. सिट्रस कॅन्कर, लिंबाचा कर्करोग म्हणतात त्याला. पहिलं, पश्चिम घाटातल्या स्थलांतरित शेतीला कुमरी या नावाने ओळखलं जातं. यस, बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये भटकी शेती ठाणे, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात केली जाते. जिथं आपल्याकडे मित्रांनो वनांचं प्रमाण आहे अशा भागामध्ये ही शेती केली जाते, ती भटकी शेती आहे. त्यानंतर ईशान्य भारतामध्ये स्थलांतरित शेती झूम, तर आंध्र प्रदेशामध्ये पूडू या नावाने ओळखली जाते. तर व्हिसलपूडू सांगितलं, लक्षात ठेवायचं. व्हिसलपूडू म्हणलं की चेन्नई आणि शेजारी म्हणलं तर आंध्र आणि ओडिसामध्ये ही पूडू नावाने ओळखली जाते, लक्षात ठेवायचं. कोणतं नाव आहे? पोडू नावाने तिला ओळखलं जातं, त्याच्यामुळे ते विसरायचं नाही. बाकी दहिया म्हणलं, दहिया, तर दहिया या नावाने आहे छत्तीसगड मध्ये, छत्तीसगड दहिया. त्याच्यानंतर मध्य प्रदेश मध्ये मित्रांनो वेगवेगळी नावं आहे. पेंडा आहे, बेवर आहे, बरोबर, बेवर. माशा आहे. ही नावं जर बघितली तुम्हाला तर ती मध्य प्रदेश मध्ये दिसतात. राजस्थान मध्ये आहे बत्रा किंवा वालरे, राजस्थान मध्ये पण आहे बत्रा, वालरे. हिमाचल प्रदेश मध्ये आहे खिल, हिमाचल प्रदेश मध्ये काय म्हणतात तिला? खिल या नावाने म्हणतात, खिल, बरोबर आहे. आणि सगळ्यात जास्त ज्याच्यावर प्रश्न आलाय, ईशान्य भारतात तिला काय म्हणतात? तर ईशान्य भारतामध्ये तिला झूम म्हणतात. याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आहे, झूम. मग आसाम आहे, मिझोराम, मेघालय, अशा पद्धतीने प्रश्न विचारलाय. कळलं? तुम्हाला आलं पाहिजे. तुम्हाला केरळमध्ये तिला ओणम पोनम असं म्हटलं जातं. तर यादी महत्वाची आहे. भारतामध्ये तिला वेगवेगळी नावं आहे.
आणि कुंबरीवरती सुद्धा प्रश्न विचारलाय, एकदा नव्हे तर दोनदा. एकदा वन लाईनरला विचारलाय, जोड्या लावला विचारलाय. कळलं? आणि भारतातली दुसऱ्या टेस्ट मध्ये आहे, म्हणजे जगातल्या टेस्ट मध्ये बोलू आपण दुसरं, त्याच्यामध्ये जगातली पण टाकून दिले. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं इथं उत्तर पाहिजे 4 वरील सर्व. कळलं? सगळंच्या सगळं करेक्ट आहे, म्हणून उत्तर येईल उत्तर पर्याय 4. झूम म्हणलं तर आसाम, ईशान्य भारत. पुढचा रे, संशोधन केंद्र आणि ठिकाणांच्या जोड्या लागलेल्या आहेत. संशोधन केंद्र आणि ठिकाणं यांच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. उत्तर आलं पाहिजे, सोडवा. संशोधन केंद्र यांच्या जोड्या लावायच्या आहेत. उत्तर जुळलं पाहिजे, उत्तर जुळायला पाहिजे. सोपं आहे. द्राक्ष, डाळिंब, लिंबू, कांदा, लसूण. मग राष्ट्रीय आहे 3 आणि एक सेंट्रल आहे केंद्रीय. मग राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे मांजरी, पुणे. वसंतदादा इन्स्टिट्यूट ऐकले असेल, मांजरी, पुणे. लोणी, काळभोर, मांजरी, पुणे या परिसरात ते आहे. डाळिंब संशोधन केंद्र म्हणलं तर केगाव, सोलापूर. इथं सोलापूर असते, केगाव नसते कधी कधी. लिंबू वर्गीय फळे म्हणलं तर लिंबू वर्गीय, आता लिंबू वर्गीय मध्ये संत्रा पण येतं, मोसंबी येतं, म्हणजे मित्रांनो नागपूर मध्ये आहे. आणि कांदा लसूण म्हणलं तर कांदा लसूण आहे राजगुरुनगर, पुणे. तुमचं एका कोणत्या पण उत्तर येईल, एक कोणतं माहिती तरी उत्तर यायला पाहिजे, उत्तर पर्याय 3. होता का? प्रियंका, रोशन, आर्चू, हर्षल या बऱ्याच लोकांनी उत्तर बरोबर दिलंय. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर 3 पाहिजे. 4, 3, 2, 1. कळलं? संशोधन केंद्र माहित पाहिजे. मग केळी संशोधन केंद्र कुठे आहे? केळी. मग आपल्याकडे ऊस संशोधन केंद्र आहे. कुठं आहे ऊस? बोला पटकन. केळी, ऊस, कापूस. कापूस म्हणलं तर नागपूरलाच आहे. त्याच्यानंतर मध्यवर्ती मित्रांनो ऊस संशोधन केंद्र पाडेगावला आहे, साताऱ्यामध्ये. पाडेगाव. केळी कुठं आहे? यावल, जळगाव. पाल यावल मधलं जळगावला आहे. म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे संशोधन केंद्र कुठे. मग काजू आलं, काजू संशोधन केंद्र. तर काजू म्हणलं तर वेंगुर्ल्याला आहे. वेंगुर्ल्याचे काजू फेमस आहे, वेंगुर्ला. जर तुम्हाला सुपारी विचारलं, सुपारी, तर सुपारी म्हणलं तर ते श्रीवर्धनला आहे, सुपारी संशोधन केंद्र. तुम्हाला नारळ विचारलं तर नारळ संशोधन केंद्र आहे भाट्याला, भाटे. त्याच्यामुळं बाबांनो गवत संशोधन केंद्र विचारलं तर गवत आहे पालघरला, बरोबर आहे. बाकी तांदूळ संशोधन केंद्र भरपूर ठिकाणी आहे, खोपोली आहे, कर्जत आहे का नाही, भरपूर ठिकाणी मित्रांनो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला संशोधन केंद्र कळाली पाहिजे. केळी, ऊस, कापूस, नारळ, गवत, सुपारी, काजू, द्राक्ष, डाळिंब, लिंबू, कांदा, लसूण, बरोबर आहे. आणि तुम्हाला विचारलं हळद संशोधन केंद्र. हळद, हळद संशोधन केंद्र कुठे आहे रे? सांगा बरं. हळद, हळद झालं, आलं झालं, आलं आहे, हळद आहे. कसबे डिग्रज नाव ऐकलं असेल, कसबे डिग्रज. कळलं? तर हे कसबे डिग्रज नाव लक्षात ठेवा. इथं संशोधन केंद्र आहे सांगलीमध्ये, आलं आणि हळद संशोधन केंद्र. कळलं? तुमच्यासाठी महत्वाची ही संशोधन केंद्र आहे. यादी एकदाच करा, परत परत बघायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे, तुम्हाला जमायला पाहिजे. क्लिअर? परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. अभ्यास करत असताना या गोष्टींवरती लक्ष दिलं तर सोपं होईल अजून. ओके, डन. पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता जीवाणू मित्रांनो, बॅक्टेरिया, कापूस पिकांवरच्या बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी किंवा व्यवस्थापन करण्यासाठी नवीन साधन म्हणून वापरला जातो? सोडवा, सोडवा रे. कोणता जीवाणू आहे? आता इथं बॅक्टेरिया वापरतात बोंड अळीचं व्यवस्थापन करण्यासाठी. तुम्ही ऐकलं असेल बीटी कॉटन, आणि बीटी कॉटन तुमच्यासाठी महत्वाचं आहे बरं का. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे बीटी कॉटन. बोला पटकन, प्रत्येकाला आलं पाहिजे.
आणि मला कमेंट मध्ये लगेच सांगा, केरळने सुद्धा एक त्यांचा मायक्रो स्टेट मायक्रो म्हणून घोषित केला, तो याच्यातला कोणता आहे? केरळने आता रिसेंटली घोषित केलेला आहे. मला पटकन फायदा आहे त्याचा. चला, जीवाणू आहे बीटी कॉटन, ऐकलं असेल, बॅसिलस थुरेंजेसिस. याच्यावरती फिक्स प्रश्न येऊ शकतो बरं का. एक तर तुमच्या जॉग्राफीत येईल, नाही तर तुमच्या सायन्स मधील, नाही तर इको मधील, कुठं ना कुठं तरी याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी फेमस आहे बीटी कॉटन. बरोबर आहे. अशाच व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहे बीटी. ही आहे बॅक्टेरिया मित्रांनो, आणि ही कसली बॅक्टेरिया आहे तर ही आपल्याला मातीत मिळणारी बॅक्टेरिया आहे आणि हिचा फायदा आहे. बरोबर आहे. सो आपल्यासाठी यस, केरळचा स्टेट मायक्रोब म्हणजे हा ह्यो आहे केरळचा घोषित केलेला. केरळने घोषित केलेला कोणता आहे तो म्हणजे बॅसिलस सबटिलिस. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. कळतंय का प्रत्येकाला? कमर्शियल एन्झाईम म्हणून वापरतात, फर्मेंटेड फूड मध्ये तो वापरला जातो, ह्युमन हेल्थ साठी चांगला असतोय, तो म्हणजे सबटिलिस आहे. कळलं? हे लक्षात ठेवा. आणि केरळने त्याच्यामुळे त्यांचा स्टेट मायक्रोब म्हणून घोषित केला. असाही प्रश्न येऊ शकतो. कळलं? कुणी घोषित केला स्टेट मायक्रोब? तर स्टेट मायक्रोब म्हणून घोषित केलेला आहे. तर कोणी केलेला आहे तर केरळने केला. कोणाला केला तर बॅसिलस सबटिलिसचं नाव लक्षात ठेवा. क्लिअर? तर हे बाकीच्या बॅक्टेरिया महत्वाचे आहे. बाकी बघा, तुम्हाला हे माहित हवे, स्टेट बोर्डातला डाटा आहे बरं का. एक सांगण्याचं कारण सांगतो, असे प्रश्न स्टेट बोर्डातून येत आहेत तुम्हाला. मग बीटी कापूस म्हणजे काय बघा, तर बीटी हे मातीमधील जीवाणू बॅसिलस थुरेंजेन्सिसचं लघुरूप आहे. हा जीवाणू एंडोटॉक्सिन नावाची प्रथिने तयार करतो. ही प्रथिने काही कीटकांसाठी अतिशय विषारी असतात. ही प्रथिने आळ्यांच्या आतड्यातील एपिथेलियम नावाच्या उतींवरती क्रिया करून आळ्यांना मारतात. मग जेव्हा हे जनुक कापसाच्या झाडात घातलं जातं त्यावेळी ते विषारी प्रथिने तयार करतात आणि कीटकांचा नाश करतं. बरोबर आहे. मग याचा वापर मित्रांनो झाडांमध्ये केला गेलेला आहे कापसाच्या, आणि मग कापसाच्या झाडावरती जर केला असेल तर आपोआप कीटकांचा काय होतोय? नाश होतोय. हा आहे बीटी कापूस. मग बीटी म्हणजे काय याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कळलं? बीटी म्हणजे आहे बॅसिलस थुरेंजेन्सिस. त्याच्यामुळे ते नाव लक्षात ठेवा. हा एक बॅक्टेरिया आहे. तो वापरला जातो इथं मित्रांनो, आणि बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर ठरलाय. कशासाठी? बोंडअळी. बरोबर आहे का? ज्या काय बोंडअळ्या आहेत मित्रांनो, बॉलवर्म ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या नियंत्रणासाठी हा अतिशय फायदेशीर ठरलेला आहे. त्याच्यामुळे बीटी कापूस लक्षात ठेवा, तुमच्यासाठी महत्वाचा आहे, विसरायचं नाही. क्लिअर कट आलं पाहिजे. कळालं का सगळ्यांना? अय बाबांनो, प्रत्येकाला लक्षात राहील का? परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणारी बॅक्टेरिया ही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे. पुढचा, खालील विधाने तपासून अयोग्य विधान निवडायचं. पटकन. अयोग्य आलंच पाहिजे, जमलं पाहिजे, बाकी नाही काय. सिंपल आहे आपण प्रश्न. अयोग्य विचारले, अयोग्य उत्तर आलं पाहिजे तुम्हाला. अयोग्य कोणते बघा याच्यात. बोला. एक हॅश. आरती हॅश का ते सांगा आधी आणि मग मी बोलतो तुला. हा, हॅश का ते पण कमेंट कर, नंतर बोलतो. पहिलं, कापसाला महाराष्ट्रामध्ये धनलक्ष्मी असं म्हणतात. मोठ्या प्रमाणामध्ये धन देतं म्हणून धनलक्ष्मी. सो महाराष्ट्राची धनलक्ष्मी म्हणून कापसाला म्हटलं जातं. याच्याबद्दल कुणालाही अडचण नसायला पाहिजे. कळतंय का? सो आपल्यासाठी महत्वाचं आहे, विसरायचं नाही. पांढरं सोनं म्हणून हॅश. ओके, ठीक आहे, बघूया. एकाच प्रकारच्या पिकाचं उत्पादन हे बागायती शेतीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. तर यस, हे बरोबर आहे.
तुम्हाला माहित असेल की बागायती शेतीमधला पॅटर्न ठरलेला असतो बऱ्यापैकी. म्हणजे बागायती शेतीमध्ये ऊस म्हणलं की ऊसच तडाखा असतो कायमचा सारखा. बरोबर आहे का? मग एकाच प्रकारच्या पिकाचं उत्पादन हे बागायती शेतीचं वैशिष्ट्य आहे का? तर येस, 100% आहे. बागायतदार काय करतो? शेती लावलं तर एखादा बघा, एखादा लावतो डाळिंबच लावतो, बरोबर आहे, आणि मग एखादा केलं तर ऊसच करत असतो. त्याच्यामुळे ते त्याचं वैशिष्ट्य आहे. विधान बरोबर आहे. काजू हे डॉलर अर्निंग क्रॉप आहे. तर मित्रांनो हे बरोबर आहे. इथं कन्फ्युज नको, क्रॉप म्हणल्यावर डॉलर अर्निंग आहे, म्हणजे हे तर वृक्ष आहे, कळते, बोलताना तसा शब्द वापरलेला आहे. सो काजू हे डॉलर अर्निंग आहे. तर येस मित्रांनो, डॉलर अर्निंग आहे. डॉलर म्हणजे काय? तर आपल्याला हे विदेशी चलन मिळून देतं. आणि काजूला मित्रांनो परदेशामध्ये मोठी मागणी आहे. आणि काजू खाणारे मित्रांनो गरीब नसतात, बरोबर आहे का? गरीबाचा काजू म्हणजे शेंगदाणा आहे खरा, बरोबर आहे, म्हणजे ग्राउंडनट. गरीबाचा काजू शेंगदाणा असतो. पण इकडं जो आहे म्हणजे गरीबाचा बदाम, ज्याला आपण म्हणतो शेंगदाणा, तसं काजू बदाम जो आहे तो शेंगदाणा आहे. तसं विदेशी मित्रांनो आपल्याला काय देतं? हे चलन देतं. आणि मग विदेशी जर चलन हे मिळून देत असेल तर डॉलरमध्ये पैसा मिळून कोण देतं? तर हे देतं. म्हणून काजू हे डॉलर अर्निंग आहे, कळते. आणि जांभी मृदा त्याला कारणीभूत आहे. त्याच्यामुळे डॉलर अर्निंग साठी किंवा विदेशी चलन मिळून देण्यासाठी जांभी मृदा, काजू यांचा वाटा आहे, हे लक्षात ठेवा. आणि यवतमाळला पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणतात. तर येस बरोबर आहे. का म्हणतात? कारण इथं कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. सो कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं म्हणून त्याला पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणतात. सो वरील पैकी एकही नाही, सगळेच्या सगळे स्टेटमेंट करेक्ट आहे. उत्तर पर्याय 4. आरती नीट बघा, ते पांढरं सोनं म्हणजे म्हणून ह्या सोन्यासारखं नाही येते. पांढरं सोनं कापसाला म्हणतात. त्याच्यामुळे पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणलं तर यवतमाळच आहे. मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन. ओके, उत्तर यायला पाहिजे, उत्तर जमलं पाहिजे. पुढचा सोडवायचा आहे मित्रांनो. नवीन वाण दिलेला आहे आणि संकर जाती दिलेल्या आहेत. आंब्याच्या संकरित जातीच्या जोड्या. आणि हे कुणी केलंय? हे सगळं कोकण विद्यापीठाची काम आले. आपल्याला कोकण विद्यापीठाच्याच व्हरायटी विचारल्या होत्या, सोडवा. हा लेवलचा आहे प्रश्न. आम्रपाली, कळतंय? आम्रपाली, रत्ना, सिंधू आणि मलिका असा तो प्रश्न आहे. उत्तर येते का बघा. सोडून का? अंदाज. आता इथं ठोकाठोकीचा कार्यक्रम आहे, हे मी फेप सांगून देतो अगोदरच. इथं बऱ्याच जणांना असे प्रश्न आल्यावर काय नाही करू शकत. एवढं जड नाही करत आपण, पण लक्षात ठेवा, आम्रपाली ही जी व्हरायटी बनवलेली आहे, नवीन विकसित व्हरायटी, ही दशहरी आणि नीलम यांचा संकर आहे. दशहरी आणि नीलम यांचा संकर आहे आम्रपाली. रत्ना आहे मित्रांनो नीलम आणि हापूस यांच्यातून बनली रत्ना. रत्ना आली होती पेपरला. सिंधू मित्रांनो रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून बनवलेली आहे सिंधू. आणि मल्लिका आहे नीलम आणि दशहरी यांचा मित्रांनो क्रॉस बनवला. हे दोघांचं सेम तसं केलंय. नीलमला आणि दशहरीला क्रॉस करून त्यांनी बनवलेली आहे मल्लिका. त्याच्यामुळं दोन्ही जे आहे ते काय यायला पाहिजे? 3, 4, 1, 2 असे संकर आहे. क्रॉस संकर करून बनवलेले आहे. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर 2 असायला पाहिजे. स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर येईल. कळलं? सो उत्तर येते उत्तर पर्याय 2. आता अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय जास्त डोकं लावून जमणार नाही. कळतं? जे आहे ते आहे, समोर समोर आहे. चुकलं तर चुकलं. ओके, पुढचं सोडवायचं आहे. 15 विधाने तपासून अयोग्य विधान निवडायचं रे पटकन. हा महत्वाचा आहे, सोपा प्रश्न आहे, सगळ्यांना येईल. विधाने तपासून तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. सोडवा सोडवा सोडवा. सोडवा, उत्तर आलं पाहिजे. 1, 2, 4. नीट वाचा. 1, 2, 4 काहीच नाहीये. प्रश्न वाचायचा आहे. अयोग्य विचारले. भौगोलिक निर्देशांक भारताने 2003 ला सुरू केलं. यस बरोबर आहे. जीआय म्हणजे मित्रांनो जिओग्राफिकल इंडिकेशन्स.
ही त्या ठिकाणाची ओळख असते, हे लक्षात ठेवायचं आहे. जीआय टॅग म्हणजे त्या ठिकाणाची ती ओळख असते. हा कायदा आहे जीआय टॅगचा, हा कायदा आहे 1999चा. कळलं? आणि त्यानुसार मित्रांनो आपलं भारतामध्ये पहिलं टॅगिंग सुरू केलं 2003 ला, आणि ज्यानुसार 2004 ला पहिला टॅग भेटलेला आहे भौगोलिक निर्देशांक नामांकन, ते म्हणजे भारतातलं पहिलं ठरलं दार्जिलिंगचा चहा. आणि दार्जिलिंग आसाम मध्ये नाही मित्रांनो, दार्जिलिंग येतं पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगाल मधला दार्जिलिंगचा चहा आहे. हे भारतातलं पहिलं जीआय मानांकन आहे, त्याच्यामुळे ते आउट होतं. आणि इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात, बरोबर आहे, कारण मँचेस्टर हे इंग्लंड मध्ये आहे, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कापड निर्मिती केली जाते. सो महाराष्ट्रात कुठं होते तर इचलकरंजीला होते सुती कापड गिरण्या मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून ते आहे महाराष्ट्राचं मँचेस्टर. आता इथं तुमच्यासाठी दोन गोष्टी आहे. एक आहे हिंदुस्थानचं मँचेस्टर. मग हिंदुस्थानचं मँचेस्टर म्हणलं तर त्यावेळेचं ढाका होतं, ढाका बांगलादेश मधलं ढाका. आणि मित्रांनो भारताचं मँचेस्टर म्हणलं तर भारताचं मँचेस्टर आहे अहमदाबाद, हे लक्षात ठेवा. भारताचं म्हणजे आता स्वातंत्र्याच्या अगोदर हिंदुस्थानचं होतं, मग हिंदुस्थानचं मँचेस्टर होतं ढाका, ढाका. आणि आता भारताचं मँचेस्टर म्हणलं तर काय आहे, अहमदाबाद आहे, अहमदाबाद, बरोबर. तर तुमच्यासाठी महत्वाचं आहे. अयोग्य म्हणलं तर उत्तर यायला पाहिजे दुसरं चुकीचं आहे. पहिला जीआय टॅग आहे आपल्यासाठी महत्वाचा आहे, तो म्हणजे कशाला तर तो आहे दार्जिलिंगचा चहाला. मग महाराष्ट्रातलं पहिलं कोणतं रे जीआय टॅग? महाराष्ट्रातलं पहिला जीआय टॅग कशाला भेटलेला आहे तर महाराष्ट्राचा पहिला जीआय टॅग आहे तो म्हणजे मित्रांनो कशाला, सोलापूरच्या चादरीला आहे. सोलापूरच्या चादरी आहे. कोणता आहे? सो आपल्यासाठी महत्वाचं आहे, विसरायचं नाही, ध्यानात राहायला पाहिजे. सध्या म्हणलं तर भारताचा अहमदाबाद आहे, महाराष्ट्राचं मँचेस्टर आहे, म्हणून उत्तर पर्याय 2 पाहिजे. ओके, उत्तर पर्याय किती पाहिजे? 2. पुढचं सोडवा रे. खालील विधाने तपासून तुम्हाला योग्य विधान निवडायचे आहे. चला रे पटकन, परीक्षेच्या संदर्भात उत्तर यायला पाहिजे, उत्तर जमणं गरजेचं आहे. लगाव ताकद. सोडवायचंय, उत्तर आलं पाहिजे. कुणाच्या व्हरायटी आहेत? तरुण, उज्ज्वल, सागर, मयूर, ह्या व्हरायटी कुणाच्या आहेत? उत्तर आलं पाहिजे. तरुण, उज्ज्वल, सागर, मयूर. आणि दुसरं आहे अप्सरा, अंबिका, चंदेरी, क्रांती गोल्ड, या कुणाच्या व्हरायटी आहेत? तुमचं उत्तर आलं पाहिजे. बोला पटकन. पहिलं आहे कुणाच्या व्हरायटी आहे तर तरुण, उज्ज्वल, सागर आणि मयूर, हा PYQ मध्ये आलेला प्रश्न आहे, कळतंय? तर या व्हरायटी आहे वांग्याच्या व्हरायटी आहे. कशाच्या व्हरायटी आहे? वांग्याच्या व्हरायटी आहे, नॉट मिरचीच्या. वांगी. आणि दुसरं आहे अप्सरा, अंबिका, चंदेरी, क्रांती गोल्ड, या भात पिकाच्या व्हरायटी आहे, जाती आहे. कळतंय का? ह्या लक्षात ठेवा. हा मी तुम्हाला प्रश्न दाखवतो. कशाला आला होता प्रश्न? 1 मिनिट, प्रश्न सांगतो मी, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहील की असा प्रश्न येऊन गेलाय परीक्षेला. कोणत्या पेपरला आला होता? व्हरायटींची नावं तुम्हाला येणं गरजेचं आहे. PYQ मधला प्रश्न आहे हा कशामधला प्रश्न आहे? PYQ मधला प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जमलं पाहिजे. राज्यसेवा मुख्यला आलेला प्रश्न आहे 2020 ला,
कळलं? हे पीवायक्यू मधून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे तिथं काही जास्त डोकं लावायची गरज नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आलं पाहिजे. तरुण, उज्ज्वल, सागर आणि मयूर या व्हरायटी आहे वांग्याच्या. वांगी, कळलं? हे पीवायक्यूचा प्रश्न, याच्यात काही सेटअप वेगळा नाहीये. कळलं? आणि अप्सरा, अंबिका, चंदेरी, क्रांती गोल्ड ह्या आहेत कशाच्या? तर भात पिकाच्या व्हरायटी आहे. ओनली बी करेक्ट असायला पाहिजे. ओके, चालेल. आणि याची मी यादी देईल तुम्हाला महत्वाच्या व्हरायटीच्या. आता त्याच्यावर काम चाललंय माझं. अजून आयोगाने विचारलेल्या सगळ्या बाजूला काढू आपण, आणि त्याच्यानंतर आपण काय करू, मग महत्वाच्या करू अजून. क्लिअर? सोडवा हा प्रश्न. कळलं? क्लिअर? सोडवा. तू नंतर कर आकाश तिरमाळ, या डायरेक्ट सोडवा रे. अँसर की देतो डायरेक्ट बघून जरी टिक केलं तरी चालेल. सोडवा. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26 नुसार प्रमुख पिकांखालील क्षेत्रांचा उतरता क्रम लावायचा आहे. कोण आहे अव्वल? पटकन सांगा उत्तर आता. पटकन उत्तर सांगायचं आहे. प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे की 1 नंबरला कोण आहे. तुम्हाला काय विचारले? आर्थिक पाहणी 25-26 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख पिकांखालील क्षेत्रांचा उतरता क्रम लावायचा आहे. मग क्षेत्रांचा उतरता क्रम म्हणलं तर सगळ्यात जास्त क्षेत्र कुणाचं? तर 1 नंबरला आहे ज्वारी. कळलं? 2 नंबरला आहे तांदळाचं क्षेत्र, 3 नंबरला आहे गव्हाचं क्षेत्र, आणि 4 नंबरला आहे बाजरीचं क्षेत्र. मग बघा उतरता क्रम काय पाहिजे? 4 उत्तर असायला पाहिजे. ब, अ, क, ड उत्तर असायला पाहिजे. हे आहे तुमच्या आर्थिक पाहणी मधलं, आणि त्याच्यामध्ये दिलंय मित्रांनो की क्षेत्र दिले हे 2025-26 आहे. बरोबर आहे? मग क्षेत्र म्हणलं तर पिकांखालचं प्रमुख क्षेत्र 1000 हेक्टर मध्ये म्हणलं तर सगळ्यात जास्त क्षेत्र कुणाचं दिसतं तुम्हाला? तर आपल्यासाठी महत्वाचं आहे सगळ्यात जास्त क्षेत्र आहे ते म्हणजे कुणाचं? तर ज्वारीचं, 1692. 2 नंबर दिसतं तांदळाचं, 1682. म्हणजे 1 नंबर ज्वारी, 2 नंबर तांदूळ, नंतर येतोय गहू 1189, आणि सगळ्यात शेवटी आहे बाजरी, सगळ्यात कमी बाजरी आहे. तर ही 4 महत्वाची अन्नधान्य पिकं आहे. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल ब, अ, क, ड. क्लिअर? 4 उत्तर यायला पाहिजे. उत्तर येईल 4. सोडवा पुढचा. खालील विधाने तपासून अयोग्य विधान निवडारे. पटपट सोडवा. झालं जस्ट चर्चा करून, आता त्याच्यामुळे उत्तर येईल तुमचं पटकन. कोणतं विधान अयोग्य आहे पटकन सांगा. नाही तर मी नुसतं एक्सप्लेनेशन करेल, तुम्ही तुमचं नंतर हे करा. वेळ जातो याच्यामध्ये खूप ना. तर बघा, काजू संशोधन केंद्र म्हणलं, तुमची उत्तरं पण यायला पाहिजे ना. रत्नागिरी जिल्ह्यातील वेंगुर्ला या ठिकाणी आहे. आता मला सांगा, हे वेंगुर्ला रत्नागिरीत आहे का? नाहीये. हे सिंधुदुर्ग पाहिजे होतं इथं. सिंधुदुर्ग मधलं वेंगुर्ला आहे. पहिलं चुकलंय. सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यातलं श्रीवर्धन आहे. बरोबर आहे. नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी जिल्ह्यामधलं भाटेला आहे. बरोबर आहे. आणि केळी संशोधन केंद्र जळगाव जिल्ह्यामधलं यावलला आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं पहिलं चुकलं, इथं जिल्ह्यांमध्ये चुकवलंय, बारीक काहीच नव्हतं, सहज उत्तर आलं असतं. कळलं? सो उत्तर पर्याय 1 आलं पाहिजे. पुढचा होता मित्रांनो, यादी दिलेली आहे आणि यादी ब दिलेली आहे, आणि जोड्या लावायच्यात. म्हणजे बुरशीनाशक, जीवाणूनाशक, तणनाशक आणि कीडनाशक, फंगीसाइड, बॅक्टेरिसाइड, हार्बिसाइड आणि पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. मग याच्यामधलं जर तुम्ही अभ्यास असेल, तुम्हाला एका उत्तर येईल. जर तुम्ही ऊस घेत असाल, त्याच्यातलं 2,4-D ऐकलं असेल, ते येत असेल उत्तर येतंय, किंवा एंडोसल्फोन ऐकलं असेल, आता ते बॅन झालंय पण ते महत्वाचं आहे, लगेच उत्तर येईल. बघा इथं मित्रांनो, फंगीसाइड, बॅक्टेरिसाइड, हार्बिसाइड, तणनाशक. ऊसामध्ये आपण 2,4-D फवारत असतो. 2,4-D 2,4-D म्हणल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर टाकायला व्हायला पाहिजे. तणनाशक आहे 2,4-D. त्याच्यानंतर इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड म्हणून आपण एंडोसल्फान फवारत असतो, लगेच उत्तर येईल. त्याच्यानंतर इथं मित्रांनो बुरशीनाशक म्हणून, फंगीसाइड म्हणून वेटेबल सल्फर टाकत असतो, वेटेबल सल्फर. आणि जीवाणूनाशक म्हणलं तर स्ट्रेप्टो आला तर तो बॅक्टेरियाचा आहे, बॅक्टेरिसाइड आहे. उत्तर पर्याय 4 पाहिजे होतं. आलं का सगळ्यांचं? कोणाचं आलं का रे? बरोबर आहे. बरोबर आलं का?
प्रश्न होता, तुम्हाला येणं गरजेचं होतं. यादी तुम्हाला ही कशामध्ये, सायन्स मध्ये महत्वाची आहे. आणि आता सध्या मेन्सला म्हणजे परीक्षेला मेन्सला याच्यावरती वगैरे प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळे तुम्हाला जुळलं पाहिजे. ओके, यस. पुढचं सोडवायचं आहे. महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2025-26 नुसार महाराष्ट्रामध्ये प्रमुख पिकांच्या उत्पादनामध्ये 1000 टन कोण अव्वल स्थानावरती आहे? सोडवा रे, अव्वल स्थानावर कोण आहे ते निवडायचं आहे. महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2025-26 नुसार महाराष्ट्रात प्रमुख पिकांच्या उत्पादनामध्ये कोण अव्वल स्थानावरती आहे? तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी. आता इथं क्षेत्र नाही दिली बरं का, आय रिपीट, इथं तुम्हाला क्षेत्र नाही दिली, इथं तुम्हाला उत्पादन दिले. उत्पादनात कोण अव्वल स्थानावर आहे? क्षेत्रामध्ये अव्वल स्थानावरती ज्वारी होतं. क्षेत्रामध्ये कोण होतं? जे फॉर ज्वारी, नंतर टी फॉर तांदूळ, कळतंय का? किंवा जार लक्षात ठेवायचं, जार राईस, बरोबर आहे. त्याच्यानंतर होतं गहू आणि मग होती बाजरी, कळतंय? GRGB किंवा WB लक्षात ठेवा, कसे पण करा, कळतंय? क्षेत्र. इथं मित्रांनो उत्पादनामध्ये अव्वल स्थानावर कोण आहे बघा? तांदूळ. आपल्याकडं तांदळाचं उत्पादन महत्वाचं आहे 25-26 मध्ये. तांदूळ 1 नंबरला, सगळ्यात जास्त उत्पादन तांदळाचं. तांदळानंतर उत्पादन झालेले गव्हाचं. तांदळानंतर उत्पादन कुणाचं झाले? गव्हाचं झालेलं आहे. नंतर उत्पादन झाले ज्वारीचं आणि चौथ्या क्रमांक बाजरीचं. ज्वारी, बाजरी, कळतंय? त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे तांदूळाचं उत्पादन सर्वाधिक आहे, म्हणून प्रश्नाचं उत्तर 1 नंबर. म्हणजे क्षेत्रामध्ये ज्वारी 1 नंबर आहे आणि उत्पादनामध्ये कोण 1 नंबर आहे? तर उत्पादनामध्ये मित्रांनो कुणाचा क्रमांक आहे? तांदळाचा. क्षेत्र ज्वारी, उत्पादन तांदूळ आलं पाहिजे. ओके, जमलं पाहिजे, जमायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, 20व्या पशुधन गणना 2019 नुसार एकूण पशुधनाच्या किती टक्के पशुधन आपल्या महाराष्ट्रात आहे? सोडवा रे, पटकन सोडवायचे. 5.3%, 6.2%, 9.4%, 7.8%. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तुम्हाला यायला पाहिजे. जुळलं का? 9.4, 6.2%. या हिस्स्यासह आपण आहे पशुधनामध्ये 7व्या रँकवर, 7व्या क्रमांकावरती आहे 2019 ची पशुगणना. कळलं? जी 20वी होती. लक्षात ठेवा, पहिल्या क्रमांकाला कोण? तर पहिल्या क्रमांकाला उत्तर प्रदेशी आणि 7व्या क्रमांकाला कोण? तर 7व्या क्रमांकाला आपला महाराष्ट्र आहे. समजलं? त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर 6.21%, 2 नंबर पाहिजे होत. क्लिअर? योग्य ते निवडा. क्रांत्या आणि उत्पादन पाठ पाहिजे सगळ्यांच्या. क्रांत्या आता क्रांत्याचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, उत्तर आलं पाहिजे. सोडवा रे. क्रांत्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. क्रांत्या म्हणजे योग्य निवडायच्यात, योग्य निवडायच्या आहेत. अनिकेत, बालकुमार उत्तर दिलेलं आहे, बाकीच्यांनी पण बोलायचंय. गोल क्रांती, सुवर्ण क्रांती, लाल क्रांती, बदली क्रांती, सगळ्या क्रांत्या आहेत. बघा, आकाश म्हणतायत 3, नीट बघा. गोल क्रांती, गोल क्रांती म्हणजे राऊंड रिव्हॉल्युशन, बटाटा. सुवर्ण क्रांती ताग उत्पादन नाही, ताग उत्पादन आहे. सुवर्ण तंतू क्रांती आहे. तंतू म्हणजे गोल्डन फायबर. जर तुम्हाला गोल्डन फायबर विचारलं असतं तर ताग आला असतं, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. मग सुवर्ण क्रांती कशाच्या संदर्भात आहे? मग सुवर्ण क्रांती आहे फळ उत्पादन. आहे का? फळ,
मध उत्पादन आहे सुवर्ण क्रांतीमध्ये, त्याच्यामुळे हे त्याच्यात येणार नाही. लाल क्रांती सफरचंद नाही. लाल क्रांती म्हणजे मित्रांनो सफरचंद हे जातं सुवर्ण क्रांतीतच, आणि लाल क्रांती म्हणजे आहे मटण. काय आहे? मटण म्हणजे मांस. लक्षात ठेवायचं. लाल क्रांतीमध्ये टोमॅटो सुद्धा येतात लाल क्रांतीमध्ये. मटण टोमॅटो म्हणलं तर लाल क्रांतीमध्ये जातं, त्याच्यामुळं बक गेलं. आता बक तुमचं सगळीकडेच आहे. क इथं आहे, क इथे राहिलं फक्त अड. ड याचा अर्थ करेक्ट आहे. ड म्हणलं तर मसाला उत्पादन आहे बदली क्रांती. ट्रान्झिशन रिव्हॉल्युशन म्हणलं तर कोणती क्रांती आहे? कोणती आहे? बदली क्रांती आहे. मसाला उत्पादन म्हणलं मसाला पिक बदली. ट्रान्झिशन रिव्हॉल्युशन म्हणजे तुमच्यासाठी हरित क्रांती. बऱ्याच वेळा जोड्या लावायला विचारले का? तर विचारलेली आहे बऱ्याच वेळा. हरित क्रांती अन्नधान्य पिका गहू तांदूळ. धवल क्रांती 71, 70, 71 ला दूध उत्पादन. पीत क्रांती तेल बिया उत्पादन. पाठ पाहिजे बरं का तुमचं हे, कळलं? पाठ पाहिजे तुमचं. नील क्रांती मत्स्य उत्पादन. सुवर्ण क्रांती फलोत्पादन मध सफरचंद फळ पिक. सोनेरी तंतू गोल्डन फायबर आलं तर ताग. गोल क्रांती बटाटा उत्पादन. काळी क्रांती काळं पेट्रोल असतं पेट्रोलियम खडकातून. करडी क्रांती खत उत्पादन लोकर उत्पादन. चंदेरी अंडी पोल्ट्री. लाल म्हणलं की मटन टोमॅटो. मटन लाल असतं टोमॅटो लाल असतं. तपकिरी क्रांती आहे कोको चामडी. आणि गुलबी क्रांती म्हणलं तर झिंग फार्मास्युटिकल प्रोडक्ट कांदा. चंदेरी तंतू क्रांती कापूस उत्पादन. आणि प्रथिनांची क्रांती म्हणलं तर कृषीमध्येच आहे. म्हणजे या क्रांत्या तुम्हाला पाठ पाहिजे आणि याचे प्रश्न येतात. आता नेमकं मध्ये 2-3 परीक्षा 2 वर्ष झाली की आपल्याला प्रीला आहे ना क्रांत्यांवरती प्रश्नच नाही आले. त्याच्यामुळे नशीब जोरावर असलं तर येणाऱ्या गट कला तुम्हाला क्रांतीवर प्रश्न येऊ शकतो. आणि असते जोरावर. आणि सध्या काय माहितीये का, तलाठी ऍड झाल्यामुळे ना आयोग मला वाटतंय की थोडस वेगळ्या अँगलने पण सेटिंग असू शकते. कारण बरीचशी सरळ भरपूर फॉर्म आले त्यावेळेस. पेपरची लेवल असेल पण त्याच्यामध्ये असे प्रश्न टाकायला व्हायला अडचण नाही तुम्हाला, कळलं? आणि हा रेग्युलर प्रश्न आहे, कितीतरी वेळा आलेला आहे आतापर्यंत. 25-30 वेळा तर नीट वेळा आलेला प्रश्न आहे हा क्रांत्यांवरचा. त्याच्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे, जमलं पाहिजे. ओके, सो उत्तर पर्याय 4 पाहिजे. पुढचा आहे खालील विधाने विचारात घ्या कोणती बरोबर आहे ती निवडा. झाले रे आता सोडवा. खालील विधाने विचारात घ्या कोणती बरोबर आहे ते निवडा. सिंपल आहे. पशुगणना 2019 नुसार राज्यात सुमारे 3.31 कोटी पशुधन होतं. बरोबर आहे. आणि पशुधनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात 7वा क्रमांक. यस बरोबर आहे. सो दोन्ही बरोबर आहे. आपला क्रमांक 7वा आहे, कळलं? आणि 3.31 कोटीच पशुधन आपले इथं आहे. क्लिअर? सोपं उत्तर यायला पाहिजे, आलं पाहिजे. क्लिअर का? हा रेकॉर्डिंग मिळेल, काय नाही अडचण. खालील पैकी कोणतं खत हे जैविक खत म्हणून ओळखलं जातं? सोडवा रे. जैविक खत आहे बायो फर्टिलायझर. कोणतं खत आहे जे जैविक खत म्हणून वापरलं जातं, ओळखलं जातं? सोडवायचं आहे. चलो चलो चलो, तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. वरील सर्व 4. आता बघा, हिरवळीचं खत गांडूळ खत ही सेंद्रिय खत आहे. कळतंय? सेंद्रिय खताचा भाग या. कळतंय? लक्षात ठेवा, सेंद्रिय खत आहे. आणि जैविक खत म्हणलं तर रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर ही महत्वाची मुख्य आहे. तसं बघितलं तर याच्या भागामध्ये हे सगळं येईल, पण महत्वाचं जैविक खत म्हटलं. आणि असा प्रश्न एकदा विचारलाय, त्याचं उत्तर मित्रांनो याच्यामध्ये शेणखत गांडूळ खत दिलं होतं, ते आउट करून दिलं आयोगाने. त्याच्यामुळे रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर हे महत्वाचे असायला पाहिजे उत्तर पर्यायाच्या. कळलं?
तर लक्षात ठेवायचं आहे जैविक खते. जैविक खते म्हणजे जैविक घटक ज्यांच्यामुळे मातीतली पोषकता वाढते. यामध्ये रसायनांच्या ऐवजी सूक्ष्म जीवाणूंचा वापर केला जातो. सगळ्यात महत्वाचं, सूक्ष्म जीवाणूंचा वापर करून मातीमधली पोषक द्रव्ये वाढवली जातात. जैविक खतांमुळे प्रदूषण होत नाही, ती पर्यावरण पूरक आहे, हे लक्षात राहायला पाहिजे. कळलं प्रत्येकाला? मग मातीचा पोत आणि पिकांचं उत्पादन सुधारतं, रोगकारक जंतूंना वाढू देत नाही, कमी किमतीची आणि पर्यावरण पूरक असतात, पर्यावरणाचं प्रदूषण होत नाही. मग याच्यामध्ये येतं कोण? रायझोबियम बॅक्टेरिया, अझोटोबॅक्टर, एझोस्पायरिलियम, बघा बरं का नाव, फॉस्फेट विरघळवणारे जीवाणू, मायक्रोरायझा, ही सर्व जैविक खते बाजारात उपलब्ध आहे. ही यादी तुमची पाठ असलं पाहिजे. कळलं? यांच्या नावातच जीव आहे. रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पायरिलियम, फॉस्फेट विरघळवणारे जीवाणू, मायक्रोरायझा. तुम्हाला वन लाइनरला सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो. कळलं? हे सायन्स मध्ये येऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं आहे. कळलं? सायन्स मध्ये जैविक खत, त्याच्यामुळे ध्यानात ठेवायचं आहे, विसरायचं नाही. क्लिअर? परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, विसरू नका. जैविक खत. पुढचं सोडवायचं रे. वनस्पतीचे रोग दिलाय आणि कारक दिले. कारक सोडवा बरं. हे सगळे परीक्षेला आलेले. बीजीए पण आहे, बरोबर आहे. ब्ल्यू ग्रीन आल्गी, आल्गी वापरतात ना भातात. बीजीए सोडवा. अरे हा यायला पाहिजे, नावातच उत्तर आहे यांची. हो, सगळे आलेले पेपरला. लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो, ग्राउंड टिक्का, ज्याला टिक्का डिसीज म्हणले, भुईमुगाचा टिक्का, हे माहिती का तुम्हाला? सर्कोस्पोरा एरेचिडपोला, पर्सोनाटम, फीट रस्ट, पोक्सिनिया ग्रामिनिटी टिक्का, हे आलेले पेपरला. सिट्रस कॅन्कर आता पेपर आलता, झॅन्थोमोना सिट्राय. हा परीक्षेला लय वेळा आलेला आहे, आतापर्यंत 4-5 वेळा आलेला आहे. हा सुद्धा 4-5 वेळा आलेला आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही तर पाठ पाहिजे तुम्हाला डायरेक्ट, आणि असले प्रश्न येत आहे पेपरला. कळतंय? आणि लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो म्हणलं तर फायटोप्थेरा इन्फेस्टन्स, हे सगळेच्या सगळे कारक आहेत. यांच्यावर प्रश्न विचारला बरं का. 1, 2, 3, 4 उत्तर पर्याय 2 पाहिजे. उत्तर पर्याय काय असेल? 2 असेल. लक्षात ठेवायचं आहे. रोगावरती काही ट्रिक आहे का? तर ट्रिक बनवावी लागेल मला, आणि ट्रिक बनवले की दुराळा होऊ शकतो. कळतंय? पाठ झालं पाहिजे असलं. पुढचा, गाईचं नाव दिलंय, आढळस्थान दिलंय रे. हा पीवायक्यू जशाला तसा टाकलेला. हा वेगळ्या एक्झामला आलताना अशी पीवायक्यू रिपीट होऊ शकतं आपल्याकडं. सोडवा. देवणी, डांगी, गवळाऊ आणि सोरटी या गायी आहेत. जसं आपल्याकडे खिलार गायी आहे ना, तशा गावाकडच्या गायी. सोडवा रे. देवणी, डांगी, डांगीच कळलं पाहिजे आपल्याला कुठं आहे. गवळाऊ आणि सोरटी, त्यासाठी पीवायक्यू पण चांगले वाचायचे. उत्तर येते 4. देवणी म्हणलं तर धाराशिव मध्ये आहे देवणी. डांगी म्हणलं तर रायगड मध्ये आहे डांगी. गवळाऊ म्हणलं तर नागपूर आहे, आणि सोरटी म्हणलं तर अहिल्यानगर आहे. कळतंय का? तर या तुमच्यासाठी गायीच्या ज्या जाती आहेत त्या लक्षात ठेवा. क्लिअर प्रत्येकाला? सो परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे देवणी. देवणी म्हणलं तर धाराशिव मधल्या भागात, या मराठवाड्याच्या मधल्या भागात ही देवणी गाय असते बऱ्याच ठिकाणी. आता बऱ्यापैकी महाराष्ट्रात खिल्लार पण गाय आहे, जे काटक आहे, पांढऱ्या कलरच्या असतात. खिल्लार गायी, ते खिल्लार गायची वासरं, खिल्लार बैल ऐकले असतील तुम्ही. ओके, सो विसरू नका, महत्वाचे. बाकी गीर गायी आहेत. गीरचा आढळस्थान गुजरात गिर आहे, पण आपली तर उत्तर भारतामध्ये वगैरे आढळतात गायी, आणि गीर गाय आपल्याकडे बऱ्यापैकी वापरली जाते आता. कळलं? ह्या ब्रीड सुद्धा महत्वाच्या. पुढचा आहे रे. खालील विधाने तपासून तुम्हाला अयोग्य विधान ओळखायचंय. सोडवा. खालील विधाने तपासून तुम्हाला अयोग्य निवडायचं आहे विधान. अयोग्य. इझी उत्तर येईल. सोडवा पटकन. मला वाटते बालकुमार, नेहा यांनी बरोबर उत्तर दिले. बाकीच्यांचं अजून एकाच उत्तर नाही आलेलं.
जयकुमार म्हणते दोड. बघा, अंजीर उत्पादनासाठी राजेवाडी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येतं हे पुण्यात, पुरंदर मधलं राजेवाडी, पुणे पुरंदर राजेवाडी. पहिलं बरोबर आहे. चिक्कू उत्पादनासाठी घोलवड हे ठिकाण प्रसिद्ध आहे. तुम्ही पालघर ऐकलं असेल तर पालघर मधलं मित्रांनो डहाणू मधलं घोलवड फेमस आहे चिक्कूसाठी. डहाणू घोलवड ऐकलंय का? आता केशर आंब्यासाठी उत्पादनासाठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. चुकीचं आहे मित्रांनो. केशर आंबा म्हणलं तर फेमस आहे मराठवाडा. केशर आंब्याचं उत्पादन घेतात मराठवाड्यात. रत्नागिरीमध्ये घेतला जातो हापूस आंबा, अफलान्सो, म्हणजेच आपला अल्फान्सो. हा इथला फेमस आहे. नाही तर आम्हाला आंबा म्हणले रत्नागिरी आंबा बरोबर आहे. सगळ्यात येतं बरोबर वाटते सगळ्यात जास्त. आणि सीताफळ उत्पादनासाठी दौलताबादची असेल किंवा बीड असेल, बीडची पण सीताफळ फेमस आहे, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. बरोबर, दौलताबादची असेल किंवा बीडची असेल ती म्हणजे काय आहे, सीताफळ प्रसिद्ध आहे. दौलताबाद झालं, बीड झालं. किंवा मोसंबीसाठी फेमस. मोसंबी कुठली फेमस आहे रे? एकतर जालन्याची मोसंबी फेमस आहे, जालना. आणि दुसरं म्हणजे श्रीरामपूरची पण मोसंबी फेमस आहे. कळलं का? जसं की स्ट्रॉबेरी म्हणलं तर डोळ्यासमोर दुसरं कोण नाही येणार? महाबळेश्वर येणार. स्ट्रॉबेरी, महाबळेश्वर. कळलं? वाघ्या घेवडा, पुढे वाघ्या घेवडा म्हणलं तर कोरेगावचा फेमस आहे. जीआय टॅग मध्ये तुम्हाला माहित असेल, वाघ्या घेवडा म्हणलं तर कोरेगाव सातारा. वायगावची काय फेमस आहे? वायगाव म्हणलं तर वायगावची हळद फेमस आहे. वायगाव हळद, हळदीसाठी फेमस आहे वायगाव. द्राक्षासाठी कोण फेमस आहे? तर द्राक्ष म्हणलं तर एक तर सांगलीची द्राक्ष फेमस आहे आणि दुसरं नाशिकची. पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती पाहिजे, नाशिक सांगली द्राक्षासाठी फेमस आहे, पण सांगली फेमस आहे बेदाण्यांसाठी. बेदाणे कशासाठी फेमस आहे? बेदाणे म्हणजे मनुक्यासाठी फेमस आहे सांगली. आणि प्रॉपर बेरीजसाठी जे आहे द्राक्ष फेमस आहे. कळलं? तर लक्षात राहू द्या, तुमच्या बाजूने क्लिअर झालं पाहिजे. द्राक्ष म्हणलं तर नाशिक आणि सांगली आहे. ओके. आणि मराठवाडा म्हणलं तर केशर आहे, हे लक्षात राहायला पाहिजे. ओके. चुकीचं कोणतं आहे म्हणलं तर चुकीचं तिसरं आहे. उत्तर पर्याय येईल तुमचं 3. ओके. पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. श्रद्धा आणि सोनालिका या अनुक्रमे कोणत्या पिकाच्या जाती आहे? सोडवा रे. श्रद्धा तासगाव, ताशी गणेश व्हरायटी द्राक्षाची तिथलीच फेमस, तासगावचीच. सोडवा रे. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे. सिंपल प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. श्रद्धा लक्षात ठेवायचं. श्रद्धा ही बाजरीची व्हरायटी, बाजरी. श्रद्धा, सबुरी, शांती ह्या बाजरीच्या व्हरायटी आहे. आणि सोनालिका म्हणलं तर ही गव्हाची व्हरायटी, गहू. सोनालिका ट्रॅक्टर ऐकला असेल, सोनालिका ते ट्रॅक्टर माहितीये का? सोनालिका. तर सोनालिका गहू आणि श्रद्धा बाजरी. बघा, गव्हाच्या जाती सोनालिका, जुनी बुटकी चांगलं उत्पादन. कल्याण सोना, जुनी बुटकी जात लोकप्रिय आहे. मग लोकवन तुम्ही ऐकलं असेल, खपल्या गवे मोठमोठं असते लोकवनचं, बरोबर आहे. सो आपल्यासाठी महत्वाचं आहे, विसरायचं नाही. लोकवन, कल्याण सोना, सोनालिका, लोक 61 पण आहे. शरबती पण आहे, गव्हा चपात्यासाठी फेमस शरबती. HD 2189 ही महाराष्ट्रातली फेमस आहे बरं का. HD 2189, बाकी HD 2967 अशा सगळ्या आहेत. बाकी राज आहे, त्याच्यानंतर करण सोना आहे, पुसा तेजस आहे, अशा भरपूर व्हरायटी आहे. करण वंदना आहे, अशा व्हरायटी ज्या आहेत त्या गव्हाच्या इम्पॉर्टंट व्हरायटी आहे. गहू, सोनालिका, कल्याण सोना. कळलं? त्याच्यामुळं सोनालिका, कल्याण सोना, लोकवण, शरबती महत्वाचे आहे. त्याच्यानंतर बाजरीच्या श्रद्धा, सबुरी, शांती ह्या पाठ पाहिजे तुमच्या.
श्रद्धा, सबुरी, शांती कुणाच्या व्हरायटी आहे? तर श्रद्धा, सबुरी, शांती या बाजरीच्या व्हरायटी आहे. फुले धनशक्ती, फुले महाशक्ती, फुले आदिशक्ती ह्याही व्हरायटी बाजरीच्या आहेत. आणि या सगळ्या MP-KV राहुरीने प्रसिद्ध केलेल्या व्हरायटी आहे. MP-KV राहुरीच्या व्हरायटी आहे श्रद्धा, सबुरी, शांती, फुले धनशक्ती, फुले महाशक्ती, फुले आदिशक्ती. कळलं? विसरू नका. बाकी AHB सुद्धा आहे परभणीच्या, AHB समृद्धी, परभणी संपदा नावाच्या. तर अशा व्हरायटी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सोनालिका परीक्षेला आलते श्रद्धा, सबुरी जोड्या लावायला आलेल्या PYQ मध्ये. कळलं? श्रद्धा आलेला आहे जोड्या लावायला. त्याच्यामुळे असं जर परत रिपीट झालं आणि होतात म्हणजे हे असे प्रश्न जातीचे वाहनांचे हे बदलत नाही जास्त, हे बदलत रिपीट झालं तर येऊ शकतं त्याच्यावरती. कळलं? आणि दुसरं आहे ज्वारीच्या जाती, याच्यावरती तुम्हाला प्रश्न आला होता आता सुद्धा. कळलं? ह्या सगळ्या MP-KV राहुरीने प्रसिद्ध केलेल्या व्हरायटी आहे. सिलेक्शन 3 स्वाती 84. फुले यशोदा आली होती तुमच्या परीक्षेला. वन लाइनरला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन होता. फुले यशोदा हे वाण गव्हाचं आहे असं टाकलं होतं. मग फुले यशोदा जर बघितलं तर हे ज्वारीचं वाण आहे आणि 98 ला विकसित केलेलं आहे. समजतंय? त्याच्यामुळे ह्या ज्वारीच्या व्हरायटी सुद्धा तुम्हाला बघायच्या आहेत. लक्षात राहणं गरजेचं आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल बाजरी आणि गहू. काय यायला पाहिजे? बाजरी आणि गहू हे ध्यानात ठेवा. पुढे आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी कृषी विभागाची स्थापना झाली? सोडवा रे. कृषी विभागाची स्थापना 81, 83, 7 आणि 22. सोडवा, उत्तर आलं पाहिजे. 81, 7 आणि 83, 7 आणि 22. हा, कृषी खात्याची, कृषी विभागाची स्थापना. हो, कृषी विभाग. अठराशे 83 साली मित्रांनो आपल्या कृषी विभागाची स्थापना झालेली आहे. कशाच्या आधारावर झाली? तर तुमच्यासाठी महत्वाचं आहे बघा. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाच्या वेबसाईटवरून प्रश्न आला होता. याच्यावर प्रश्न पण येऊन गेला. एक प्रश्न बघा काय दिलेला आहे की वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादन वाढीची 19व्या शतकात बरोबर आहे गरज जाणवायला लागली. आणि सन 1881च्या फेमाईन कमिशनने शिफारस केल्यानुसार जुलै 1883 मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे 1883 मध्ये. आणि शेती क्षेत्राशी निगडीत सर्व विभागांचा त्याच्यामध्ये समावेश करून ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी शासन स्तरावर आवश्यक ती मदत करण्याच्या उद्देशाने कामाला सुरुवात झाली. बाकी 1907 पर्यंत कृषी भूमी अभिलेख ही खाती एकत्रितरित्या कार्यरत होती आणि 15-16 ती वेगळी झाली. कृषी संचालक श्री किटिंग यांनी ते काय केलेलं आहे. आणि 22 पासून मित्रांनो मृदा संधारणाची कामं सुरू झाली. म्हणजे याच्यात तुम्हाला प्रश्न आला होता. हा प्रश्न होता असा. प्रश्न पण बघा. फेमाईन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये झाली नाही. फेमाईन कमिशन 1881 होतं. कृषी खात्याची स्थापना 1883 ला होती. म्हणजे हे चुकीचं होतं. कळलं? आणि मग जर हे चुकीचं असतं तर तुमचे 2 पर्याय गेले असते. हे लक्षात ठेवा. असा प्रश्न येऊन गेलाय. आणि मग महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगरला आहे. तर मुकुंदनगरला नाहीये मित्रांनो. हे आता मध्यवर्ती इमारतीमध्ये आहे. बरोबर आहे का? जे आगरकर नगर एरिया आहे त्या परिसरात ते आहे. त्याच्यामुळे हे पण चुकीचं होतं. आणि कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो. तर माजी मुख्यमंत्री म्हणजे कोण? तर माजी मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक यांच्या नावाने 8 पुरस्कार आहे. म्हणजे 8 दिले जातात कृषी भूषण पुरस्कार. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने कृषी रत्न पुरस्कार महाराष्ट्र सरकार देतं. म्हणजे ही लेवल गाठून आयोगाने प्रश्न विचारला होता असल्या पद्धतीचा. कळलं? त्याच्यामुळे त्याचं ठरवलं त्यांनी कार्यक्रम आपला हाणायचा तर त्याच्यामध्ये तो कुणाच ऐकणार नाहीये. पण असे प्रश्न सुद्धा टॅकल होऊ शकतात. आणि हे सांगतो आयोगाने केलंय काय. तर हे वेबसाईट वरून प्रश्न विचारलेले. म्हणजे आता सुद्धा काल परवा त्यांनी प्रश्न विचारला. हा महाराष्ट्र कृषी विभागाची जी वेबसाईट आहे कृषी विभाग, त्या कृषी विभागाच्या वेबसाईट वरून प्रश्न होता. आणि कालच्या गट ब च्या
ग्रुप सी ची मेन्स झाली, त्या मेन्सला त्याने वन विभागाच्या साईटवरून प्रश्न विचारला. म्हणजे वन विभागाच्या साईटवर गेल्यावर अभयारण्य दिल्यात आणि तिथं 35 आहे. आता महाराष्ट्रात 52 झाल्यात पण तिथं 35 आहे. आणि त्या अभयारण्याच्या यादी प्रश्न विचारला, तिथं दिलं होतं म्हणजे काय, खानदेशात 2, विदर्भात जास्त, ते तिथलं उच्चारण जशाल तसं टाकून दिलं. आणि तसल्या प्रश्नाला चॅलेंजेस नाही का, तर डायरेक्ट आयोगाच्या वेबसाईटवर दिलं, म्हणजे ह्या गव्हर्नमेंटच्या साईट्स वरती दिलंय. त्याच्यामुळे तिथं भले चुकीचं आहे काही ठिकाणी जर बघितलं तर आकडा तो वाढलाय पण तो जुनाच आकडा आहे तिथं, पण बरोबर आहे. कळलं? तर अशाही अँगलने प्रश्न विचारते. 83 लक्षात ठेवा. सो महाराष्ट्र म्हणजे कृषी विभागाची स्थापना कधी झाली म्हटलं तर 83 साल विसरू नका, ध्यानात राहायला पाहिजे. कळलं? आणि शेवटचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. राज्यातल्या जमिनीचा वापर दिलाय 23-24. सोडवा रे जमिनीचा वापर. निव्वळ पेरणी क्षेत्र, पडीत जमीन, लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन. सोडवा. लागवड न केलेली जमीन. लावायचे जोड्या लावायचे पटकन रे. पीडीएफ टाकतो ना मी, पीडीएफ पाहिजे असेल तर देतो मी, काय अडचण नाही. कळलं? निव्वळ पेरणी क्षेत्र, पडीत जमीन, लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन आणि लागवड न केलेली जमीन. प्रश्न सोपा आहे मित्रांनो. आता असले प्रश्न बघितलं ना, आता प्रश्न माहीतच नसतो बऱ्याच वेळा की क्षेत्रावर प्रश्न विचारलाय, जमिनीचा वापरावर प्रश्न विचारलाय, पण हा प्रश्नामध्ये तुम्हाला लगेच उत्तर यायला पाहिजे का, निव्वळ पेरणी क्षेत्र हे नेहमी जास्त आहे. हा मॅप येतो निव्वळ पेरणी क्षेत्र, म्हणजे पेरणी क्षेत्र जास्तची 54% आहे ना, सगळ्याच्या सगळं नसणार आहे पण जास्त असणार आहे. निव्वळ पेरणी क्षेत्र आहे 54%. मग तुम्हाला तेवढं जरी आलं असतं तरी उत्तर आलं, पण आपलं काय होतं अवघड म्हणून आपण बघतच नाही त्याच्याकडं. पडीत जमीन किती आहे, पडीत जमीन आहे ती म्हणजे 8%. लागवडीसाठी काही उपलब्ध नसलेली जमीन जी आहे बरोबर आहे ती किती आहे, ती 12% आहे. आणि जिथं लागवडच नाही केली अशी जमीन आहे ती म्हणजे मित्रांनो 2%. म्हणजे लागवडीसाठी आहे पण लागवडच नाही झाली अशी, त्याच्यामुळे 2 नंबर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. आणि वनांखालचं क्षेत्र आहे 17%. किती टक्के आहे? 17%. लागवडीसाठी उपलब्ध नाहीये 12%. लागवड न केलेली आहे 9%. पडी जमिनी 8%. हा जमिनीचा वापर दिलाय 23-24 मधला. आणि हे कुठे आर्थिक पाहणीतलं आहे, त्याच्यामुळे इथं काही वेगळं डोकं नाही लावायचं. पण असे प्रश्न सुद्धा तुम्हाला जोड्या लावायला फॉर्म होऊ शकतात आणि फॉर्म झाल्यानंतर चुकण्याचं कारण नाही, एवढं लक्षात ठेवा. समजलं का? टेस्ट क्रमांक 1चं विश्लेषण कळालं का? आता टेस्ट क्रमांक 2चं पण विश्लेषण मी घेणार आहे, पण मी काय करतो ते सांगा. मी टेस्ट क्रमांक 2चं रेकॉर्डेड करतो टाकून देतो, म्हणजे ताण नको, तुम्ही तुमचं बघून घ्या. आणि याच्या 2 आन्सर की मी तुम्हाला पाठवतो, म्हणजे दोन्ही टेस्टचं आजचं काम फिनिश होऊन जाईल. कळलं प्रत्येकाला? हा लाईव्ह नाही घेत, लाईव्ह घेतलं तर 1.5 तास लागतोय, जास्त वेळ जाईल. मग दुसऱ्या टेस्टचं रेकॉर्डेड टाकतो आणि तिसऱ्या टेस्ट पासून परत लाईव्ह लेक्चर घेऊ मग आपण, चालेल? हा, दुसऱ्याचं काय करतो रेकॉर्डेड टाकतो आणि तिसऱ्यापासून जे असेल उद्या म्हणजे परवा दिवशी घेणार. उद्या टेस्ट अपलोड होईल, परवा दिवशी डिस्कशन घेईल, तर त्याचं डिस्कशन लाईव्ह घेऊ मग आपण. ओके, राहील देण्यात, लक्षात राहील. सगळे ऑनलाईन होतील, सगळे ऑनलाईन होतील. आता याचा काय विषय मी ते पण घेईल, पण त्याच्यामध्ये वेळ जातो आणि सगळ्या गोष्टी होतात. तर तुम्हाला 1 तासाचं डिस्कशन अपलोड करून जाईल. पटकन आपण कम्प्लिशनला येऊ आणि मग पुढे चालू राहील आपलं लाईव्ह मध्ये. ठीक आहे, फक्त दुसऱ्याचं म्हणलंय बरं का मी, नाही मी लाईव्ह लेक्चर घेतो, मला रेकॉर्डेड लेक्चरच घेता येत नाही असं म्हटलं तरी चालेल. का नाही घेता येत ते सांगतो. कळते? मला 2 वे पाहिजे असते कम्युनिकेशन, ते 1 वे कम्युनिकेशन मला जमत नाही, मीच बोर होईल. शिकवता शिकवता कोणच नाही, नुसतं बोलायचं कॅमेरा बघून, कशाला? कळलं सगळ्यांना? लक्षात राहील? ओके ठीक आहे, चला थँक्यू सो मच. हा 1 आवर घ्यायला पाहिजे, जास्त नको व्हायला, फास्ट होईल, बाकी नाही काय. ठीक आहे, हा लाईव्हला जरा बरं वाटतं, सगळ्या गोष्टी आहे, काय अडचण नाही ना कोणाला. दुसऱ्याबद्दल फक्त बरं का, दुसऱ्याबद्दल. तिसऱ्यापासून मी लाईव्ह घेईल आणि किती करेक्ट आले ते मेसेज करून मला नक्की सांगा किती बरोबर आले. याची आन्सर की सुद्धा अपलोड करेल मी. ठीक आहे, आन्सर की जी फायनल तयार झाली आपली ती पण अपलोड होईल, चालेल? आणि महत्वाचं म्हणजे चाललंय महत्वाचं, कारण सुरुवात केली तेव्हा हक्क निळं निळं आलतं, म्हणलं आजही कार्यक्रम वाजलेला दिसतोय आपला, पण नाही झालं. क्लिअर झालं? प्रत्येकाला क्लिअर? लक्षात राहील? समजतंय?
हा, आणि पहिलं जे शेड्यूल थोडंसं बिघडलं 1-2 दिवसाचं, त्याचं कारण मी आजारी असल्यामुळं, नाहीतर टेस्टचं शेड्यूल मी कधी बिघडून देत नाही. कळलं? अवघड वाटला हा पेपर, वाटणार, मी आधीच सांगितलं, ही ऍडव्हान्स आहे. पहिली बुस्टर 1 झालीये, ही आहे ती म्हणजे ऍडव्हान्स. ही पहिली होती ती होती साधी टेस्ट, त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी प्रश्न सोडवलेत ऑलरेडी, त्याच्यामध्ये जास्त नाही. त्याच्यामध्ये हरित क्रांतीचे प्रश्न आहे, म्हणजे क्रांत्यांवरचे प्रश्न, संशोधन केंद्रावरचे प्रश्न, आणि थोड्याफार याच्यावरती इथं थोडस ऍडव्हान्स लेवलला जाऊन आहे. कळलं? सो आपल्यासाठी महत्वाचं आहे, विसरायचं नाही. त्याच्यामुळे मार्क येतील, 8+ येतील, 9+ येतील, फक्त आहे तेवढं चांगलं करा. कळलं? मार्क येतात, मार्कांचं काही नाही. प्रीला निघतात मार्क, मेन्सला पर्यावरण घाण करतोय सगळी. कळलं? येस, पहिले 10 बरोबर आले. हो, दिलता म्हणजे बऱ्याच जणांनी मला मेसेज केला. मग काही जण अशी करारीपणा, म्हणजे पैसे दिलेत ना त्यांनी सुद्धा, मग ते करारीपणा ठेवून म्हणतात काय सर डिस्कशन घेणार आहे का नाही तुम्ही. सगळं मान्य आहे, तुम्ही पैसे दिले, तुम्ही सगळं दिले, सगळं मान्य आहे. कळतंय? मी पण काही कमी टेस्ट नाही घेतले, मी 10 टेस्ट घेऊ शकतो, मी 22 केले का, तर मला पण कळतंय ना जास्त द्यायला पाहिजे, देतो म्हणून. कळलं? त्याच्यामुळं ते पण गोष्टी समजून घ्या. कळलं? पुढचा पण माणूस आहे एवढं लक्षात ठेवा. नाही म्हणलेलं नाही कोणत्या गोष्टीला, कमी कोणत्या गोष्टीचं नसतं. 1 तासात पण उरकू शकतो, पण मी 1.5 तास घेईल, मला त्याच्याबद्दल काय नाही. फक्त कसं आहे, करारीपणा प्रत्येकाने अभ्यासात ठेवा. कळतंय? 100% होईल, लक्षात राहायला पाहिजे, आणि परत चुकायला नको. कळतंय? हा, परत चुकायला. कृषीची एकच घेता आली असती मला 35 प्रश्न, पण मी 2 घेतल्या का, की जिथं जड जाते तिथं स्थान विस्ताराचे नाही ना 2 घेणार, मी एकाच घेणार, कारण ते पाठ झालंय पोरांचं, त्याच्यामुळं आहे. कळलं? हा, राहील देणार सगळ्यांना. थँक्यू सो मच, धन्यवाद. सगळ्यांची गरज आहे, कळतंय? म्हणजे सगळ्यांनी करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. थँक्यू सो मच, भेटूया. 8 आलेत, मी म्हणलं ना ग्रुप बी ला मार्क आले, खूप मार्क आले, 8-9 मार्क आले. बाकीचे सायन्स मध्ये 2-3 गावले, 2 गावले, आणि इकडं इकॉनॉमिक्स मध्ये डेमोग्राफी डिव्हिडंडचा पण सापडला. असे आले प्रश्न, बाकीचे पण आले पाहिजे. क्लिअर? ठीक आहे, थँक्यू सो मच, भेटूया.